नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. शून्यापासून सुरुवात करून स्वतःची ओळख, स्वतःचं स्थान निर्माण करणं ही फक्त मेहनत किंवा फक्त नशीबच नसतं, तर ती एक प्रक्रिया असते, एक प्रवास असतो आणि हे प्रत्येकाचं वेगळं असतं. तर आता हिचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया. भेटूया सुप्रसिद्ध गायिकेला, माय पर्सनल फेवरेट वैशाली माडे यांना. नमस्कार. 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 वेलकम टू दिल के करीब. थँक्यू सो मच. आय एम सो हॅपी. मला खरंच खूप बरं वाटतंय की मी तू म्हटलं तर चालेल ना? कोर्स चालेल, कारण पहिल्यांदाच भेटतोय आपण. मला आवडेल. मी स्वतः तुझी खूप मोठी फॅन आहे. अरे बापरे. खूप सगळ्या सिरियल मध्ये बघितले तुला, पण स्पेशली दॅट सिरियल वॉज लाईक तू सांगत तू आहेस का. ती सिरियल माझी खूप फेवरेट होती. मी काय डेली सोप ची व्ह्यूअर नाही आहे, बट स्टील मला त्या सिरियल मध्ये बघायला मला तुला खूप आवडायचं. स्पेशल एक आठवण सांगावीशी वाटली. किती गोड. ओके, सो दिल के करीबचे एपिसोड्स बघितलेस का? हो, बरेच बघितले. वाव. आणि खूप छान आहेत सगळे एपिसोड, मला आवडतात. अच्छा, नाही मी का विचारते म्हणजे तुला डेफिनेटली माहित असेल की तुझं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. चला चला, मजा येणार आहे म्हणजे आज. आपली एक अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक सर्टिफाईड होलिस्टिक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे. आणि एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य हे अतिशय सुंदर पुस्तक तिने लिहिलंय आणि तुझ्यासाठी भेट म्हणून पाठवलं. वा वा, मला आवडतात पुस्तकं वाचायला ना, आणि हे खूप सुंदर आहे. निश्चित वाचेल हे पुस्तक आणि निश्चित तुला कळवेल. आणि मला जर निलिमाताईचा नंबर मिळाला तर मी तिला पण तिला खूप आनंद होईल, बुक बद्दल रिव्ह्यू निश्चित तिला कळवेल. ए वाव, तुझा फोन तिला येतोय म्हटल्यावरती. कारण मला आयुष्यावरती जे म्हणतो ना की आता सबकॉन्शियस माइंड वरती द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये किती शक्ती असते, आपण किती गोष्टी करू शकतो, बरोबर, यावर जी आधारित पुस्तकं असतात. आता रिसेंटली एक इकिगाई नावाचं एक पुस्तक येऊन गेलं, जॅपनीज होतं ते. त्या पुस्तकामध्ये पण खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे अंगीकारल्या तर खूप काही लाईफ चेंजेस आपल्यामध्ये होऊ शकतात. सो आय लव्ह रिडिंग दिस. सो निश्चित मी याचा रिव्ह्यू आणि तुला नक्की आवडेल. येस, थँक्यू फॉर दिस. थँक्यू. रोहन प्रकाशननी हे पुस्तक तुझ्यासाठी पाठवलंय खास. हिराबाई बडोदेकर, डॉक्टर शुभदा कुलकर्णी यांनी लिहिलेलं. आणि मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात आणि हिराबाई बडोदेकर यांच्या आयुष्याच्या प्रवासात खूप साम्य वाटतं, म्हणून कदाचित तुझ्यासाठी हे खास पाठवलं असेल ते. हो वा, आज तर पुस्तकांचा पाऊस आहे म्हणजे जे मला खूप आवडतं. मी पुस्तकं सुद्धा घ्यायला जाते ना, तर एक दोन पुस्तकांची माझी रिक्वायरमेंट असते, पण घरी येताना एवढा गट्टा असतो. सो थँक्यू फॉर दिस. हिराबाई बडोदेकर, गायन कलेतील तार षड्ज, असं ह्या पुस्तकाचं नावच मुळात इतकं सुंदर आहे. आणि निश्चित हे पुस्तक, थँक्यू फॉर दिस शुभदा कुलकर्णी. रोहन प्रकाशन, थँक्यू फॉर दिस रोहन प्रकाशन. हे माझ्या आयुष्यातलं म्हणतो ना एक खूप मोठं काहीतरी. आपण आयुष्यामध्ये यशाची शिखरं चढत असताना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. पैसा मिळत असतो, प्रसिद्धी मिळत असते, नाव होत असतं, गाणी मिळत असतात. त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा कोणी मला असं काहीतरी गिफ्ट करतं, त्याचं मूल्य माझ्यासाठी खूप खूप महत्वाचं आणि खूप मोठं असतं. सो थँक्यू. थँक्यू सो मच रोहन प्रकाशन. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, RDK20 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी म्हणजे दिल के करीबच्या फॅन्सनी, प्रेक्षकांनी जर का वापरला तर तुम्हाला रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर मिळतोय 20% डिस्काउंट. वा. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण. ओके. आणि 100% हर्बल प्रॉडक्ट्सचा त्यांचा ब्रँड आहे, निसर्ग हर्ब्स. ओके. आणि आरतीताईंनी तुझ्यासाठी खूप छान छान काही काही गिफ्ट्स पाठवली आहे. अगरबत्त्या आहेत. लवली. वा वा वा. आणि आपल्या क्षेत्रासाठी खास 2 सिरप्स आहेत. एक म्हणजे इम्युनिटी बूस्टर आहे आणि एक ऍसिडिटी साठी आहे. अरे वा, आजच्या मुंबईच्या वातावरणात आणि आजच्या काळामध्ये खूपच, आणि एस्पेशली आपल्या फील्डसाठी. येस, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर दिस. म्हणजे माझ्या आयुष्यातला हा पहिला इंटरव्ह्यू आहे जिकडे मला सगळे गिफ्ट मिळतात.
थँक्यू सो मच वेल, थँक्यू फॉर दिस. कारण इथे येऊन तू आम्हाला खूप मोठं गिफ्ट दिलंस. पूर्वा खोत आपली ठाण्याची एक मैत्रीण आहे आणि जोशी क्रिएशन्स हा तिचा ब्रँड आहे. हे किती इनोव्हेटिव्ह आहे बघ. हा, तिने रांगोळी पाठवली आहे तुझ्यासाठी. हो. आणि ही ना रेडी रांगोळी आहे आणि रांगोळीच्या रंगापासून बनवलेलं आहे. ओ. हे आपण देवासमोर दारापुढे वगैरे ठेवू शकतो. वा 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 वा. आणि ही मेसी पण नाहीये, पुसली जाणार नाही. हे बघ ना किती सुंदर ना. आपट्याची पानं आहेत वाटतं ती. हो हो. आय थिंक ही आता दसरा आलेला आहे तेव्हा आलेला आहे हे आपण वापरू शकू. वा वा. अतिशय सुंदर, अतिशय सुरेख आहे हे. म्हणजे क्रिएटिव्ह, खरं तर काय म्हणायला पाहिजे तर हे सगळं क्रिएटिव्ह आहे. हे बघ ना क्या बात. किती छान करतात. खरंच सुरेख आहे. पूर्वा भन्नाट आहे सगळं. थँक्यू पूर्वा, खूपच कमाल गिफ्ट आहे हे. आपले 2 फ्रेंड्स आहेत अतिशय दिल के करीब, अमित आणि कविता सुरसे. कनिरा पैठणी हा त्यांचा ब्रँड आहे आणि हे जे पैठणीचं एक्सेस फॅब्रिक असतं ना त्यातून अशा खूप छान छान बॅग्स ते बनवतात. मी खर तर थकले आता गिफ्ट घेऊन. अजून गप्पा मारायच्या. अरे बाप रे, केवढे सारे गिफ्ट आहेत. वेल, थँक्यू 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 सो मच. ही जी बॅग आहे ना ही न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्सनी बनवली आहे आणि त्या NGOचं नाव आहे अबळ नाही सबळ. आणि आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे अनु शर्मा, तिची संस्था आहे, सुरतमध्ये आहे. ओके. आणि त्या मुलांनी इतकी छान बॅग बनवली आहे, तुझ्यासाठी भेट म्हणून पाठवली आहे. डिफरंटली वेल, थँक्यू. ज्यांनी हे इतकी मेहनत करून माझ्यासाठी बॅग पाठवली. थँक्यू सो मच. आणि कधी सुरतला गेलीस कधी तर निश्चित तर भेट देईन. प्लीज भेट दे. निश्चित भेट देईन. जर कारण- सुरतला माझं अनेक वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरतला जाणं होतं. सो पुढच्या वेळेला जेव्हाही माझं सुरतला जाणं होईल तेव्हा नक्की तुमच्या ठिकाणी मी इथे कुठे यांचं ठिकाणच आहे. आणि ते मुलं ना विचारतात की कुणाला जातंय गिफ्ट, त्या पद्धतीने ते बनवतात आणि खूप एक्साइट होतात मुलं. वा 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 वा. खरंच जाईन मी. त्यांना बरं वाटतं. येस. थँक्यू थँक्यू थँक्स. आपली आणखीन एक मैत्रीण आहे मोहिनी शिंदे आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे शिनेल. शिनेल. ही खास अतिशय सुंदर कंचीपुरम सिल्क साडी तुझ्यासाठी तिने पाठवली आहे. आज तो मतलब क्या बात है. आज का जो दिन है सगळा म्हणजे गिफ्टनी सजलेला दिवस आहे आज. पण खरंच खूप सुंदर साडी आहे. अतिशय छान आहे आणि हा रंग विशेष माझ्याकडे नाही आहे. वेगळा आहे, एलिगंट आहे. एलिगंट आहे. खूपच सुंदर रंग आहे आणि साडीचा पॅटर्न पण माझ्या आवडीचा आहे. त्याच्यामुळे मी निश्चित ही साडी नेसेन आणि वा वा निश्चित ताईंना. मोहिनी शिंदे आणि ती लंडनला असते. हा, तिथून ऑपरेट करते ती. ओ रिली. हो. वा वा वा. शिनेल या ब्रँडच्या साड्या मी निश्चित विकत घेईन. आता मला गिफ्ट मिळाली त्याबद्दल थँक्यू. पण पुढच्या वेळेला तुमच्याकडे मी साड्यांसाठी कनेक्ट करेन. येस. थँक्यू सो मच फॉर दिस लवली साडी. अतिशय गोड आहे आमची मोहिनी. आणि शिनेलबद्दल एक खास गोष्ट सांगायची म्हणजे मोहिनीने एक भिशी सुद्धा चालू केली आहे साड्यांची. आणि त्याबद्दल तुम्हाला जर का आणखीन जाणून घ्यायचं असेल तर मोहिनीचा नंबर आहे, शिनेलचे नंबर्स आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याबद्दल लिहिलेलं आहे. थँक्यू सो मच मोहिनी. आणि तुझा हा जे भिशी, साड्यांची भिशी हा कॉन्सेप्ट माझ्यासाठी नवीन आहे. पण मस्त आहे ना. खूप क्रिएटिव्ह वाटला मला. जनरली बायकांच्या आवडीचा विषय असतो हा की थोडे थोडे मी बालपणी गावाकडे पाहिलेलं आहे. जे आमच्या शेजारणी पाजारणी जेवढ्या काका मावश्या होत्या तर ते महिन्याला आठवड्याला जसं कामाचे पैसे यायचे त्याच्यातनं एक 100 रुपये येत असतील तर 20 रुपये 30 रुपयाची भिशी भरायची आणि एकत्र मग त्या 8 जणींपैकी कोणाला एकाला ते पैसे मिळायचे. म्हणजे त्याचं एक महत्वाचं काम असेल तर ते व्हायचं. पण मला असं वाटतं हे महिलांसाठी साड्या हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये जर हा भिशी कुठल्या प्रकारे इन्कॉर्पोरेट करता येईल हा कॉन्सेप्ट मुळात तयार करणं ही यासाठी ना खूप खूप मोठी पप्पी तुला माझ्याकडनं खूप मोठी जप्पी. आणि या कॉन्सेप्ट मध्ये मी निश्चित तुझ्यासोबत येईल आणि मला निश्चित तुझ्याकडनं साड्या घ्यायला आवडतील. थँक्यू सो मच मोहिनी. थँक्स.
एक किती मस्त ग, म्हणजे भिशी बद्दलचं एक वेगळं मत तुझ्याकडून कळलं आणि मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला गिफ्ट्स देतो आमच्या खास दिल के करीब लोकांना, तेव्हा तुमच्याकडून ही जी वेगळी वेगळी मतं आम्हाला कळतात ती आमच्यासाठी खूप मौल्यवान असतात आणि मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप महत्त्वाची असतात ती. करेक्ट करेक्ट करेक्ट. थँक्यू सो मच. Thank you, किती thank भरभरून you. बोलते सगळं तू. साडीवरने विषय निघाला. तुझी साडी फार सुंदर आहे, थँक्यू. अतिशय छान आहे. ही कुठल्या ब्रँड? साजिरी साडीज. आणि दीपाताई चेऊलकर आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे. अच्छा, ओके. इथे पार्ल्यातच त्यांचं शोरूम आहे. हो, खूप सुंदर साड्या असतात. प्लीज पार्ल्यामध्ये साजिरी साडीज दीपाताई चेऊलकर ह्या ब्रँडला प्लीज व्हिजिट करा. अरे वा, मी नक्की विजिट करते. मला नंबर दे ह्यांचा. नक्की नक्की देते. आणि मी तुला एक सांगते, आता साड्यांचा आपला विषय चालू आहे तर मला तुझं ड्रेसिंग खूप आवडतं. म्हणजे आज जसं तू एथनिक एकदम अटायर केलायस, तुला ना अशा एक कसा इंडो वेस्टर्न साडी सुद्धा खूप छान दिसतात. करेक्ट. तू जी एक फ्लोरोसंट आणि ब्लॅक नेसली होतीस ती तर मला विशेष आवडली होती. आणि आजची पण खूप एलिगंट आणि खूप छान आहे. ही कुठून घेतली आहे साडी तू? मला जनरली कपड्यांमधलं साडीच्या मटेरियल जे असतं ना, त्याच्यातनं मला फार काही कळत नाही. पण हाताला अशी छान तिचं टेक्स्चर लागलं आणि दिसायला छान आहे अशी वाटली तर मी ती साडी घेऊन टाकते. मला सिल्क, कॉटन आणि वेगवेगळे प्रकार असतात ना, हेऊ सिल्क, तेऊ सिल्क, काय कुठली तरी गडवाल बिडवाल सुरत असं काय असतं ते मला कळत नाही. पण मला टेक्स्चरवरनं मला साडी आवडते. त्याच्यामुळे मी ऑनलाईन साड्या कुठल्याही घेत नाही, कारण ते मला बघता येत नाही. फील कळत नाही, फील मला कळत नाही, त्याचा फॉल कळत नाही. साडीमध्ये फील आणि फॉल या दोन गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या वाटतात. सो ऑलवेज आय गो टू द मार्केट, आय गो टू द शॉपिंग सेंटर्स अँड आय जस्ट वॉन्ट, मला त्याचा फील घ्यायचा असतो साडीचा, की ही साडी मी अंगावर घेतल्यानंतर ती कशी वाटेल. सो मोस्टली मी ऑनलाईन साड्या नाही घेत, जनरली सगळ्या मार्केटमधनं साड्या बाय करते. अच्छा, वा, मस्त. परत वा. आपले आणखीन एक दिल के करीब मित्र आहेत, अद्वैत बापट, आणि सहज हवन एंटरप्राइज हा त्यांचा ब्रँड आहे आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस आज तुझ्यासाठी आणलाय त्यांनी. हो 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 हो, हे खरंच दिल के करीब आहे. का माहितीये का, की खरवस मी गेले अनेक वर्ष खाल्लेलं नाहीये. रिअली? कारण मुंबईमध्ये जे रेस्टॉरंट्स मध्ये मिळतं ते खरं नसतं असं याच्यावर माझा विश्वास आहे. कारण माझ्या घरी स्वतःच्या गायी होत्या, आमच्याकडे गायी होत्या, बकऱ्या होत्या, म्हशी होत्या बालपणी. 1-2, 3-3 गायी होत्या. त्याच्यामुळे ते नॅचरली बछड जेव्हा आमच्याकडे व्हायचं तर नॅचरली खायची जी सवय आहे, त्याच्यानंतर मी ती खरी चव मला माहिती आहे त्या खरवसाची. तर ते खरवस मला अनेक वर्ष मी खाल्लेलं नाही. सो मे बी हे मला आता खूप वर्षानंतर माझी चव पूर्ण करणार आहे खरवस. सो थँक्यू सो मच फॉर दिस सहज हवन एंटरप्राइजेस. खाणं हा माझ्या आवडीचा विषय, त्याच्यामुळे कोणी असं खाण्याचं गिफ्ट दिलं की मला जास्त करीब वाटतं. थँक्यू. सो आपले आणखीन एक दिल के करीब मित्र आहेत, निशांत आवळे त्यांचं नाव, आणि ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. आणि तुझ्यासाठी मस्तपैकी केबिन बॅग पाठवली आहे. क्या बात आहे. हे का पाठवली? हे मला खरं तर आता हे जाताना विकत घ्यावी लागली असते एखादी बॅग. एवढे गिफ्ट तुम्हाला दिले, बरं झालं बॅग पण दिली, कारण हे सगळे जेवढे गिफ्ट मला दिले सगळे त्यात टाकून मी घरी घेऊन जाणार आहे. आणि एक पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा आहे. ओह रिअली? ओ वा, दॅट्स सो ब्युटिफुल. हे बघा, दाखवता येईल की नाही मला माहिती नाही, पण हा माझ्या नावाचा टॅग आहे. आणि असे इंटरव्ह्यू मला महिन्यातनं 4-5 करायला आवडतील. आम्हाला तर आवडतील, आम्हाला धावतील अगदीच. मस्करीचा भाग, पण देयर आर सो मेनी गिफ्ट्स. ओ माय गॉड, थँक्यू. आणि ह्या सगळ्या बॅग्सवर निशांतांनी 35% डिस्काउंट ठेवलाय फक्त दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. वा वा. सो आता गप्पांना सुरुवात करू शकतो. करेक्ट. चला वैशाली, सगळ्यात आधी आपण पहिल्यांदाच भेटतोय, पण तुझा एक ऑरा, तुझी पॉझिटिव्हिटी मला खूप आवडली. थँक्यू. एक म्हणजे ओळख नसताना तू खूप आपलंसं करून घेते समोरच्याला, आणि 2 म्हणजे तू वैशाली माडे आहेस, तू खरं तर किती मास करायला पाहिजेस, पण तू किती गोड आहेस आणि किती डाऊन टू अर्थ आहेस. खरं तर माझा हा कोणीच करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण जे काही घडतो, आपण आपल्यामध्ये जे काही असतं याच्यामध्ये काहीच टक्केवाटा आपला असतो असं मला वाटतं. कारण आपल्या
भोवतालचं वातावरण, आपल्या आई वडिलांचे संस्कार, आपल्या मित्रमैत्रिणींची साथ आणि आपल्याला साथ देणारे आपले साथीदार, वा. ह्या सगळ्यांचं मिळून आपलं यश असतं. वा, वा. आपण ज्याही कुठल्याही शिखरावर जिथे कुठेही असतो, हम्म. मला असं वाटतं की तिथे जेव्हा तुम्ही असता, या यशामध्ये हे सगळे जण वाटेकरी असतात. ते तुमचे साथीदार असतात आणि ते तुमचे शेअर होल्डर्स असतात तुमच्या यशातले. सो मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपलं जे 5-6-10% असेल, तर 5-10% मध्ये माच करण्यात काय अर्थ आहे? नाही, पण तुझी अशी मतं असणं सुद्धा तुझा मोठेपणा दाखवतं. मी असा विचार करते की मला जेही मिळालंय की फक्त माझ्या आणि माझ्या मेहनतीमुळे नाही, मला माझ्यावरती प्रेम करणाऱ्या माझ्या प्रेक्षकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं. मला साथ देणाऱ्या माझ्या आयुष्यातल्या अनेक मित्रमैत्रिणींनी, मला माझ्या काम करणाऱ्या इंडस्ट्रीतल्या ज्या लोकांनी मला सपोर्ट केला, ज्या लोकांनी माझ्यावर ट्रस्ट केला, त्या लोकांनी. सो याच्यामध्ये हे सगळे शेअर होल्डर्स माझ्या बरोबर आहेत असं मला वाटतं. पण तरी अगं, जवळपास 15-1 वर्षाची तपश्चर्या म्हटली तरी चालेल. त्यानंतर आज वैशाली माडे हे नाव अख्ख्या जगात प्रसिद्ध झालंय. तो प्रवास तुझा कसा होता? डेफिनेटली खडतर असणार आहे. आणि आज सुद्धा ह्या पोझिशनला पोचल्यानंतर सुद्धा अनेक आव्हानं असतीलच ना ग? निश्चित. कसं असतं माहितीये का, आयुष्य म्हणजे असं नाहीये की आपण एक स्ट्रगल केलंय आणि एक किताब जिंकला. म्हणजे आता सारेगमप सारखा एक अतिशय मानाचा आणि उच्च दर्जाचा किताब, मी विनर हा किताब मी जिंकला आणि जिंकल्यानंतर माझा संघर्ष संपला असं नाही. उलट सुरू झाला. उलट तिथून तो प्रवास पुढचा टप्पा गाठेपर्यंतचा सुरू होतो. आणि तो जास्त कठीण असतो. का माहितीये की जेव्हा तुम्ही स्ट्रगलर असता, तेव्हा तुम्ही स्वतंत्रपणे, उघडपणे कोणाच्याही दरवाजावर कधीही जाऊ शकता. आणि मग जेव्हा तुम्ही एक विनर होता, तर आपसुकच आहे, बऱ्याच गोष्टी तुमच्या भोवताली असतात. बऱ्याच गोष्टी तुमच्या आत्ताची परिस्थिती बदलली आहे, पण जेव्हा मी जिंकले तेव्हा 10 वर्षातला 12 वर्षातला इतका ट्रिमेंडस चेंज आहे इंडस्ट्रीमध्ये की आता सगळं सहज सुलभ झालंय. तेव्हा कदाचित थोडंसं डिफरंट होतं. सो मला असं वाटतं की प्रवास जो आहे माझा, तो जिथून सुरू झाला होता, इवन आत्ताही माझा प्रवास चालूच आहे. म्हणजे तेव्हाच्या अडचणी वेगळ्या होत्या, आत्ताच्या अडचणी वेगळ्या आहेत. आणि कदाचित अजून पुढच्या 10 वर्षानंतर मी ज्या कुठल्या पोझिशनवरती असेल त्यावेळेसच्या माझ्या अडचणी वेगळ्या असतील. सो मला असं वाटतं की यश हे काय म्हणतो, ये मंजिल नाही, ये रास्ता आहे. त्या रस्त्यावरनं आपल्याला अखंड चालायचंय. फक्त त्याच्यामध्ये एक माइलस्टोन तुम्हाला मिळत राहतात तुमच्या कामाची. बरोबर. तुम्ही काम केलेल्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करतात, त्या काम केलेल्या रस्त्यावरती चालत असताना, त्या प्रवासामध्ये चालत असताना एक तुम्हाला अवॉर्ड मिळतो. तो एक माइलस्टोन असतो. त्याच्यानंतर एखादं गाणं असतं तुमचं की ते ग्लोबली हिट होऊन जातं, ते एक तुमचं एक मोरपीस असतं. अशी मोरपीस तुम्हाला गोळा करत 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 तो प्रवास करावा लागतो. आणि हा प्रवास थांबत नाही, हा अखंड करावा लागतो तुम्हाला असं मला वाटतं. आणि तो तेव्हाही सुरूच होता. म्हणजे माझा प्रवास तर बालपणीपासूनचा आहे आणि तो आत्ताही सुरू आहे. आणि मला असं वाटतं आणि पुढचे अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने, फक्त त्याची एक पद्धत बदलत जाते. प्रत्येक 10 वर्षांनी आपण काहीतरी अचीव्ह करतो. मग ते अचीव्ह केल्यानंतर त्यात आपला थोडासा म्हणतो ना की खडतर जो रस्ता होतो तो थोडासा अजून गुळगुळीत होतो. मग गुळगुळीत झाल्यानंतर मग अजून थोडासा प्रवास, एक 10 वर्ष आपला प्रवास झाल्यानंतर अजून एकदम छान एक तुम्हाला रस्ता मिळतो. मग परत पुढच्या टप्प्यावरती अजून तुमचा वेगळा रस्ता असतो. म्हणजे बेसिकली इट्स लाईक सायकल टू बाईक आणि बाईक टू कार टू मर्सिडीज आणि मर्सिडीज टू चॉपर, असा माणसाच्या आयुष्याचा जनरल एक प्रवास असतो. तर तो अखंड चालू राहायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, एक कंटेस्टंट ते परीक्षक हा सुद्धा तुझा एक प्रवास आहे. सो ही जी नवीन मुलं येतात ना, आणि सतत नवीन टॅलेंट येतच असतो, त्यांच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत असं तुला वाटतं? आता कसं आहे ना, आता मी जस्ट आता म्हणाले की
परिस्थिती आता खूप बदललेली हम्म, आहे. हम्म. आता सगळं खूप इझी झालेलं आहे. हम्म. आता जे 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 स्ट्रगल एक 15 वर्षापूर्वी होतं ते आता मुलांना करावं लागत नाही. हम्म. मुलांना वन क्लिक एव्हरीथिंग इज अवेलेबल. हम्म. म्हणजे तुम्हाला कुठेही, आणि आधी कसं होतं की प्लेबॅक वरतीच सगळं डिपेंड होतं. आता तसं नाही राहिलंय. हम्म. तुम्हाला सोशल मीडिया आलाय, तुम्हाला युट्यूबवर आलाय, इंडिपेंडंट म्युझिक आलेलं आहे. ह्या इतक्या सगळ्या फ्रॅटर्निटीज ओपन झालेल्या आहेत ना म्युझिकसाठी, हम्म. तर स्वतःचा रस्ता तुम्ही स्वतः सुद्धा निर्माण करू शकता. हम्म. अशी सध्या परिस्थिती आहे, विच हम्म. इज व्हेरी गुड इन अ वे. हम्म. पण त्याचा एक दुष्परिणाम पण खूप वेगळ्या पद्धतीचा होतोय असं मला वाटते. कारण कोणी उठून आजकाल गायक बनतोय, कोणी उठून डान्सर बनतोय, कोणी उठून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. हे एक नवीन काहीतरी एक झालंय. करिअर हो, झालेलं आहे हो. की इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे वगैरे. सो त्याच्यातनं करिअर घडलं तर उत्तम आहे, मला असं वाटतं. पण त्याच्यातनं जर करिअर घडत नसेल तर तुम्हाला मेहनत हा एकमेव पर्याय. अजूनही असं नाही आहे की मेहनत तुम्हाला करून मेहनत करणं हे आउटडेटेड झालंय, असं नाही आहे. मेहनत तुम्हाला करावीच लागते. फक्त थोडासा फरक पडला एवढंच मला वाटतं. मी ज्या 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 स्टेजवरती, ज्या मंचावरती मी एक स्पर्धक म्हणून होते, ती स्पर्धक त्यावेळेची घालमेल, स्पर्धकामध्ये काय मनामध्ये त्याच्या मनाची अवस्था कशी असते, तो एक अनुभव. त्याच्यानंतर तिथून त्या स्पर्धकापासून तर विनरचा प्रवास, विनर पासून ते थोड्याच पुढे अंतरावर बसलेल्या आमच्या परीक्षकाच्या खुर्चीचा प्रवास, तो जो प्रवास आहे, मला असं वाटतं त्या प्रवासासाठी मला 15 वर्ष लागली. आणि या 15 वर्षामध्ये स्पर्धक, विनर आणि परीक्षक हे तीनही अनुभव माझ्या गाठीशी आले. आणि या तीनही परिस्थितीमध्ये मनाची अवस्था काय असते हे मी खूप जवळून अनुभवलंय, म्हणजे असं मला सांगता येईल. सो प्रवास खूप छान होता. आणि खूप कमी लोक असतात, खूप ज्यांच्या वाट्याला असा म्हणतो ना एक ट्रेमेंडस असा एक प्रवास असतो की ज्याच्या वाट्याला असा एक प्रवास येतो. सो आय वॉज वन ऑफ दोज ज्यांनी खूप छान सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने अनुभवल्या, त्या जगल्या. कारण कसं आहे ना की संघर्ष पण एन्जॉय करता आला पाहिजे. मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक जो प्रसंग माझ्यावरती आला, ज्या माझ्यावरती जे संकट आली, जे त्रास मला झाले, ज्या प्रॉब्लेम्स मला आल्या, त्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं शिकत गेले, त्या सगळ्या अडचणींना एन्जॉय करत गेले. कारण काय होतं की एखाद्या गोष्टीचा म्हणतो आपण की पश्चाताप, एखाद्या चुकीचा पश्चाताप किंवा एखाद्या संकट आल्यामुळे किंवा प्रॉब्लेम आल्यामुळे त्याचा आपण त्रास करून घेतो किंवा दुःख करून घेतो. दुःख केल्याने किंवा रडत बसल्याने किंवा त्याचा पश्चाताप केल्याने आपल्याला परिणाम मिळत नाही. खूप सिंपल गोष्ट आहे की एखादं संकट आलं माझ्यावरती आणि मी रडत बसले तर मला त्याचं सोल्युशन मिळणार. बरोबर आहे. सो आय हॅव टू थिंक की माझं असं नाही आहे की त्या परिस्थितीने माझं डोकं चालणं बंद नाही होत. मी रडत जरी बसत असेल, मला दुःख जरी झालं असेल, तरी माझं ब्रेन काम करतं त्या पिरियडमध्ये की काय केलं पाहिजे. सो मला असं वाटतं की कुठल्याही संकटामध्ये सोल्युशन काय आहे याचा मी प्रत्येक वेळा विचार केलाय की याच्यावरती सोल्युशन काय होऊ शकतं. सो मे बी दॅट मे बी रॉंग और दॅट मे बी राईट. मी हा विचार नाही केला की या वेळेला आपल्याला सोल्युशन काय मिळू शकतं, ह्याचा मी नेहमी विचार करत गेले. सो त्यातून बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत गेल्या. आणि मला नाही आवडत की मी एखाद्या प्रॉब्लेम्समध्ये, कुठल्याही टेन्शन्समध्ये मी रडत बसावी, स्वतःला कोंडून घ्यावं की आता असं झालेलं आहे, आता मी काय करू, माझं गाणं आलेलं आहे आणि ते कुठल्या तरी गायिकेच्या आवाजात आलेलं आहे, माझ्याकडनं रेकॉर्ड करून घेतलं होतं किंवा असं ॲज अ सिंगर मी सांगते. पण
प्रत्येक माणसाला आपल्या आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या समस्या असतातच. सो मला स्वतःला असं कोंडून घेण्यामध्ये, रडत बसण्यामध्ये आणि त्याचं कुठेतरी म्हणतो ना एक की मला किती मी विक्टिम आहे बाबा. मला हे विक्टिमायझेशन मला आवडतच नाही स्वतःबद्दल केलेलं. मला असं वाटतं की ठीक आहे, अडचण आहे ना, तर मग त्याच्यावरती सोल्युशन काय काढायचं, त्यावर मात करूया, त्यावरती मात कशी करता येईल याचा विचार करण्यात मला वेळ घालवायला जास्त आवडतं, रॅदर दॅन की माझ्यावरतीच का सगळी संकट येतात, मीच कशी दुःखी होते, मलाच का सगळी दुःख येतात. ह्या सगळ्या गोष्टीतनं ना प्रत्येक माणसाने, प्रत्येक मुलीने, प्रत्येक पुरुषाने, प्रत्येकाने मला असं वाटतं की बाहेर पडून प्रत्येक गोष्टीचा किंवा कुठल्याही संकटाचा सामना करायला शिकणं ही खूप मोठी काय म्हणतात त्याला, खूप मोठी गोष्ट असते आयुष्यात. पण अनेकांना जमतच असं नाही आणि प्रत्येकाला जमेलच असं नाही. पण जे सोल्युशन, जर का आपण एखादं सोल्युशन त्याच्यावरती शोधून काढलं, ते अंमलात आणलं आणि ते जर का चुकलं तर? मी तेच सांगत होते आता. आय वॉज जस्ट कमिंग टू दॅट पॉइंट. कुठलंही काम करत असताना ना आपण त्याचं ज्या काही सोल्युशनवरती आपण बोलतो किंवा जे सोल्युशन आपण करतो, आपण ते करताना नसतो विचार करत की याचा परिणाम वाईटच होणार आहे. त्याचा जेव्हा परिणाम होतो तेव्हा ते वाईट ठरतं. आपल्याला जेव्हा आपण करतो तेव्हा नसतं आपल्याला माहिती की हे वाईट होणार आहे. जेव्हा ते होऊन गेलेलं असतं आणि आपल्याला वाटतं की हा, मग ती आपली चूक असते हे आपल्याला नंतर लक्षात येतं की हा, हे आपलं इकडे चुकलं, की इथे आपण कदाचित असं केलं असतं तर तसं झालं असतं. पण त्यावेळेला कदाचित आपल्याकडे तोच एक ऑप्शन शिल्लक असतो की आपल्याला तसंच करावं लागेल. सो मला असं वाटतं की चूक किंवा बरोबर हे परिणामावरती त्याच्या डिपेंड करतं. बरोबर. सो करत जायचं. म्हणजे बेसिकली तुझं असं म्हणणं, देर इज नो राईट और रॉंग, इट्स अ पर्स्पेक्टिव्ह. इट इज अ पर्स्पेक्टिव्ह. त्याचा परिणाम जेव्हा चांगला होतो, जर ऑन द कॉन्ट्ररी ती गोष्ट आपण केली आणि ती चांगली झाली तर त्याचा परिणाम चांगला झाला, बरोबर, तर आपण त्याला उत्कृष्ट म्हणतो. अरे वा, आपण काय बेस्ट केलंय, काय छान केलंय. ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्याचा विचार करत बसण्यात वेळ नाही घालवावा आपण, असं मला वाटतं की त्याचा जेव्हा परिणाम निघतो किंवा त्याचा जो काही परिणाम पुढच्या आयुष्यावरती होतो किंवा जे काय त्याचा रिझल्ट येतो, दॅट इज तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर डिपेंड आहे की ते रॉंग आहे की राईट. पण ऍक्च्युअल गोष्ट करताना ती आपण राईट या उद्देशानेच करतो. बरोबर बरोबर. माझं उलट होतं माहितीये, उलट नाही म्हणता येणार, मी घाबरते की मी जर का अमुक एक गोष्ट केली तर त्याचा परिणाम काय होईल. मी असा विचार करते की जर का चुकलं तर मला चुकायचं नाहीये, सो मी करतच नाही. मी धाडसच करत नाही आणि अशा अनेक अपॉर्च्युनिटीज मी मिस आउट करते. हे आपल्या म्हणतो ना की हे आपल्या मनावरती किंवा आपल्या स्वभावावरती डिपेंड करतं की आपल्याला करायचंय की नाही करायचंय. हे केव्हा निर्माण होतं, जेव्हा तुझ्याकडे चॉईस आहे. तुझ्याकडे चॉईस आहे की ते मी नाही करायचंय, की मी चुकले तर काय, पण माझ्याकडे चॉईसच नाहीये, तर मी काय करायचं. दुसरी गोष्ट, जसं तू म्हणालीस की धाडस मी करत नाही, पण कधी कधी काय होतं की काही गोष्टी ह्या धाडसातनच आपल्याला मिळू शकतात असं मला वाटतं. म्हणजे ह्या बघ, दोन पर्सनॅलिटी किती वेगळ्या असू शकतात. की मला असं वाटतं धाडस केलंच पाहिजे, बघून घेऊ जे होईल ते होईल. एकीकडे एक व्यक्ती असा विचार करतो की नको, चुकीचं झालं तर मग काय करायचं, त्यापेक्षा करायचं नाही. मला भीती काय वाटते की एवढं कष्ट करून कमवलेलं जे थोडंफार नाव आहे तेही नको जायला, मग आहोत तिकडे बरे होत बाबा, असं करून मी धाडस करत नाही. की हे चुकलं तर, हे जे गणित आपण मांडतोय ते नाही जर का सक्सेसफुल झालं तर, आणि झालं तर, झालं तर नाही वाटत, नाही होणार असं जास्त वाटतं. सो इट इज व्हॉट म्हणून मला तुझ्या एकंदरीत तुझी पर्सनॅलिटी किंवा तू जे धाडस करतेस त्याला हॅट्स ऑफ.
खरंच. काय होतं मी तेच म्हणाले की आपण ना त्याचं जे तू म्हणालीस की नाही झालं तर पण झालं तर याचं उत्तर तुझ्याकडे नव्हतं. नाही कारण तो असं विचारच करत नाही आपण. मी नेहमी हा विचार करते की झालं तर, नाही झालं तरच ऑप्शन मी तयार ठेवते. नाही झालं तर मग काय करायचं, पण ते झालंच पाहिजे या उद्देशाने मी प्रत्येक काम. क्या बात आहे. याला लागून आणखीन एक गोष्ट मला विचारायची वाटते तुला की कुठेतरी मला असं वाटतं की मगाशी तू म्हणालीस ना तुझ्याकडे ऑप्शन आहे, माझ्याकडे ऑप्शन नव्हतं. सो तू जो स्ट्रगल बघितलायस आयुष्यात आणि तिथून तुला कुठेतरी एका टप्प्यावरती पोचायचंय, मग मला तिथे पोचायचंय, मग मी कितीही श्रम घ्यायला तयार आहे. हे कदाचित आमच्यामध्ये ती फायर नाही आहे. मे बी बिकॉज जी परिस्थिती तू बघितली आहेस ती कदाचित अनफॉर्च्युनेटली म्हणेन ना मी आता, अदरवाईज मी फॉर्च्युनेटली म्हणले असते, अनफॉर्च्युनेटली ती माहिती नाहीये. सो असं वाटतं आपण जिथे आहोत तिथे बरे होत की. मला तो प्रवास जाणून घ्यायचा आहे तुझा. कसं असतं माहितीये का, ज्या परिस्थितीमध्ये माझा जन्म झाला त्या परिस्थितीमध्ये मला मरायचं नाही. ही जी गोष्ट आहे ना ही खूप पटकन कळली मला. मरायचं नाही म्हणजे ऍक्च्युअली डेथ, आय एम टॉकिंग अबाउट माय डेथ. अच्छा. म्हणजे ज्या झोपडीमध्ये माझा जन्म झाला त्या झोपडीमध्ये माझी डेथ व्हावी. ओके. असं मला नव्हतं जगायचं. कारण हा जो स्पॅन ऑफ म्हणजे लाईफ ऑफ स्पॅन असं एक म्हणतो आपण की इथून तर इथपर्यंत तुमचं एक ठरलेलं आयुष्य आहे. त्या आयुष्यामध्ये मृत्यू कधीतरी येणार हे सगळं त्रिकाला बाधित सत्य आहे. सो जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासासाठी तुम्हाला जे मी बालपणी मला जे म्हणलं की हे मला लवकर कळलं आयुष्यामध्ये. सो ते जे माझं ठरलेलं जे माझं ध्येय होतं की इथे मी जन्माला आले हे मला लवकर कळलं आयुष्यात की ह्या झोपडीत माझा जन्म झाला पण मी या झोपडीत मरणार नाही. सो तिथून ही जी पॅशन सुरू झाली माझी की मला ते मिळवायचंच आहे, काही करून मला किती कष्ट लागले तरी चालेल पण मी इथे मरणार नाही. पण हे कितव्या वर्षी तुला असं जाणवलं? हे साधारण असावं एक 8व्या-9व्या वर्षी असावं. 7व्या-8व्या वर्षी हे मला कळलं की माझी फॅमिली काय गो थ्रू करतीये, माझ्या घरामधली परिस्थिती काय आहे आणि मी कुठे काम करतीये. म्हणजे तेव्हा आम्ही बालपणी आमच्याकडे खूप म्हणतो ना की खूप 18-20 दारिद्र्य जसं म्हणतो तशी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये माझा जन्म झाला. आणि त्या ज्या ठिकाणी माझा जन्म झाला तिथून हे आकलन कुठून आलं मला माहिती नाही की आपण कुठे आहोत. हे जे आकलन आहे किंवा हे जे सेल्फ रिअलायझेशन आहे हे कुठून आलं मला नाही माहिती पण हे आलं. जसं गाणं आलं, जसा सूर आला, जसा आवाज आला, असं सगळं सॉरी तुझा आवाज खूप दैवी आहे, खूप गोड आहे, ह्या कॉम्प्लिमेंट्स ज्या मला मिळतात त्या कॉम्प्लिमेंट्स का मिळतात याचं जे मूळ आहे हे मला असं वाटतं हे नैसर्गिक आहे. की जसा निसर्गाने मला आवाज दिला होता, जसं निसर्गाने मला सूर दिला होता, सुरात गाणं, आवाज आणि सूर या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ह्या दोन्ही गोष्टी मला नैसर्गिकरित्या मिळाल्या. पण त्याच्यासोबतच परिस्थितीचं समज, घराची जबाबदारी आणि सगळ्या वास्तविकतेचं दर्शन पण लवकर झालं की आपण कुठे आहोत आणि आपण कसं जगतोय आणि का जगतोय आणि कसं जगायला पाहिजे. सो या विचारांनी मला बदललंय. हे जे माझ्या मनामध्ये साधारण 7व्या-8व्या वर्षापासून हे विचार चक्र सुरू असायचं की आपण असे का जगतो,
आय डोंट डिझर्व दिस. हे जरा वेगळं आहे ना, 7-8 वर्षाच्या मुलाला एवढं कळत नाही कळत. सो इतक्या लवकर हे विचार मनामध्ये येणं, त्यातूनच मला असं वाटतं हे जी एक रिबेलियस एक ठिणगी असते ना, ती ठिणगी कदाचित त्याच वेळेला ती पडली कुठेतरी डोक्यात, की हे सगळं आपल्याला बदलायचंय, ह्या परिस्थितीतनं आपल्याला कुठेतरी जायचं. हे इथेच आपल्याला आहेत ना, नाही आहेत का, बरीच लोक आहेत जी माझे शेजारी पाजाऱ्यांचे गावाकडचे लोक आहेत, अजून आहेत की तिथेच, हे मलाच का व्हावं. एक्झॅक्ट मी तेच विचारत होते की हजारो लोक असतील ना तुझ्या आजूबाजूला, निदान 100-150 तरी निदान. मग त्यातल्या तुलाच का ग वाटलं की मला इथे राहायचं नाहीये, बाकी छान राहत होते की, छान नसतं अजूनही राहतात, अजूनही राहतात इनफॅक्ट, की अजूनही, आणि त्यांना ते माहीतच नाही, ती फायर तुझ्यामध्ये, किंवा ते रिअलायझेशनच नाही आहे की आपण इथे का राहतोय, किंवा आपलं हे एक प्रारब्धच आहे बाबा, आपण हे एक्सेप्टच करायला पाहिजे. जे आयुष्य आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आपलं प्राक्तनच आहे. ह्या ज्या संकल्पना आहे ना, ह्या सगळ्या संकल्पनांना फाटा देऊन निघाले की मी हे डिझर्व करत नाही. हे मला नाही माहिती कुठून आलं, माझ्यामध्ये कुठून आलं मला माहिती नाही, पण हे माझं नशीब नाही, हे माझं प्राक्तन नाही, हे माझं प्रारब्ध नाही, मी इथे राहणार नाही, मी झोपडीत मरणार नाही, हे मी खूप लवकर ठरवलं. आणि त्यातूनच माझा संघर्ष सुरू झाला की मला काहीतरी करायचंय, का करायचंय, कसं करायचंय, त्याचे मार्ग काय आहेत, कसं शिकलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे, काय शिकल्याने ह्या गोष्टी बदलतील, हे मला काहीही माहीत नसताना मला ते करायचं होतं. एक असतं ना आपलं की एक कुठेतरी वेव्ह असते आपल्या ब्रेनची किंवा मनाची, आणि ती वेव्ह सतत आपल्या डोक्यात चालू असते की आपल्याला हे व्हायचंय. त्यावेळी मी हे ठरवलं होतं की मला गायिकाच व्हायचंय. 7व्या-8व्या वर्षी साधारण व्हायचं की मला गायिकाच व्हायचंय. मला माहिती नाही मी कशी होणार आहे. तोपर्यंत गायला लागली होती. मी वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून मी कार्यक्रम करायला लागले होते इनफॅक्ट. बापरे. हो, म्हणजे भजनं मला येत होती. कशी येत होती पण ते? माझे वडील मला शिकवायचे. 2-3 भजनं त्यांनी शिकवली होती. 2-3 गाणी मिळायची गायला. ते भरपूर होतं म्हणजे त्या काळात. सो वडिलांबरोबर मी भजनाला जायचे मोस्टली. सो सुरुवात माझी तशीच झाली की पहिल्यांदा मी साधारण असेल चौथ्या वर्षात वयाच्या. सो 4-5व्या वर्षामध्ये त्यांच्याबरोबर मी भजनाला जबरदस्ती गेले आणि तिथून माझ्या गाण्याची सुरुवात झाली. सो गेले आणि तिथे भजन म्हणलं आणि खूप सुरात तालात म्हणल्यामुळे सगळ्यांना ते आवडलं. तो एक आविष्कार होता माझ्यासाठी की हेच मला पाहिजे. आणि मला कदाचित त्याच्यातनं मग बरंच सगळं फुलत गेलं, पण माझं गाणंच मला पाहिजे हे मला तेव्हा कळलं की मला ही गोष्ट आवडते करायला. सो आवड फक्त, त्यातून काही मिळायचं का नाही हा विचार नव्हता, पण करायचं हे लक्षात आलेलं होतं. पण नंतर काय झालं की फॉर्च्युनेटली बरीच लोक अशी मला भेटली की ज्याच्यातनं म्हणजे आता मला आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी एका स्टेजवर गायले, मला 60 रुपये मिळाले होते, 62 रुपये. ते 62 रुपये किती महत्वाचे होते तुला सांगू माझ्यासाठी, खूप महत्वाचे होते. म्हणजे माझ्या घरामध्ये जिथे आठवड्याला 20-30 रुपये वगैरे मिळायचे कामाचे, संपूर्ण आठवड्याचा मोबदला 30-40 रुपये वगैरे असायचा अख्ख्या घराला. त्या वेळेला मला 60 रुपये मिळाले बक्षीस म्हणून, असं ओवाळणी करतात ना. खूप चिल्लर आहे. कोणी 1 रुपया दिलेला आहे, कोणी 2 रुपये दिलेले, कोणी 5 रुपये दिलेले, असं मिळून म्हणजे पब्लिक मधनं जे असं ओवाळून दिले होते मला, ते त्यावेळेला ते फॅड होतं. म्हणजे खूप एखाद्याचं गाणं आवडलं की त्याला असं बक्षीस जाऊन लोक द्यायचे. सो त्यातून आलेले ते 62 रुपये माझ्यासाठी खूप महत्वाचे होते की मी काहीतरी माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करू शकले किंवा काहीतरी केलंय, ह्या गोष्टीचा जे आनंद होता मला. सो त्यातून ती सुरुवात झाली की मला मग गाणंच करायचंय. मी काम करायचे, शेतीचं सगळं काम करायचं. शेतामध्ये जायचे. आमच्याकडे काय अगदी 2-2.5 एकराची छोटीशी शेती होती. तिकडे त्या शेतीमध्ये
पण जायचे. आणि बाहेर म्हणजे जी मोठ्या सावकारांची शेती होती गावामध्ये, हम्म. त्यांच्या शेतीमध्ये मोस्टली मी काम करायला जायचे. मी हम्म. आणि माझी आई. आणि म्हणजे आईला 10 रुपये होता तर मला 5 रुपये रोज होता. अच्छा. दिवसाला 5 रुपये वगैरे मिळायचे. सो असं अशी सुरुवात असायची. मी एक एक असतं ना की पातं म्हणतो त्याला आपण, पाथ असं नाव असतं शेतामध्ये जेव्हा हा. काम करतो. बांध जसा असतो, हा. बांध ऐकलं असशील, हा. शेताची पाथ नाही ऐकली. तर एका हम्म. पाथीमध्ये हम्म. दोन लाईन्स असतात बघ, पेरणीच्या हा, ज्या हा, 2 हा, लाईन्स हा. असतात ना. हम्म. तर एका माणसाला दिवसभरामध्ये हम्म. 2 लाईन्सच्या अशा म्हणजे एक त्याची ठरलेली असते, ते तासाभरात त्यांनी हम्म. पूर्ण करायची, या अच्छा. बांधाहून त्या बांधापर्यंत. सो एका माणसाला त्या 2 लाईनी मिळायच्या आणि जी मुलं असायची त्यांना 1 लाईन मिळायची. अच्छा. सो तो हाफ डे त्यांचा तो हा. असा कामाचा हा. डिस्ट्रीब्युशन असायचं. हम्म. त्याला 2 तर त्याला पूर्ण डे. हम्म. आम्ही मुलं होतो छोटी, 5-6 वर्षाची मुलं, त्यांना एक लाईन. तो त्या 1 लाईन करायचे, मला 5 रुपये मिळायचे. मग नंतर ते वाढले, त्यांचे 20 झाले 2 वाल्यांचे, तर मला 10 मिळायचे. अच्छा. तर असं असे आमच्या आठवड्याला काहीतरी 50-60 रुपये वगैरे मिळायचे. तर मग माझे पण त्याच्यात 10 रुपये वगैरे व्हायचे. सॅटर्डे संडे, कारण मग आधी पहिला शाळा असायची ना, दिवसभर शाळा करून मग सॅटर्डे संडे 2च दिवसाचे आम्हाला कामाला जायला मिळायचं. सो तिथून ह्या सगळ्या गोष्टीचा उगम झाला असं आपण म्हणू शकतो. नंतर मग शाळेमध्ये गेल्यानंतर पहिली दुसरीत माझ्या आईने टाकलं, पहिलीला टाकलं. पहिलीला सुरू झाल्यानंतर मग शाळेमध्ये पण गाणं म्हणायला सुरुवात केली. छोटी छोटी गाणी, शाळेची गाणी, सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा. त्याच्यानंतर ऐ मेरे वतन के लोगो, वंदे मातरम, अशी बरीच गाणी, इतनी शक्ती हमें देना दाता, ही सगळी गाणी मग ऐकून काय 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला लाऊडस्पीकर गावामध्ये लागायचं. त्या लाऊडस्पीकरवरून ऐकून ही सगळी गाणी पाठ झाली. अच्छा. तर मग ही सगळी गाणी मी शाळेमध्ये गायची. मग शाळेतनं मला कॉम्पिटिशन्सला पाठवणे, मग इंटर शालेय जे असतात ना, इंटर स्कूल, त्याच्यातनं मी जायला लागले. आणि मग बऱ्याच संधी उपलब्ध होत गेल्या. अमरावती शहरात मी पहिल्यांदा आले 5वीला असताना, 5वीला की आय थिंक 7वीला. मग आधी कुठे होतीस? आमचं गाव आहे अमरावती शहरापासनं साधारण 18-19 किलोमीटर, खारतळे गाव ज्याचं नाव आहे. अमरावती जिल्ह्यात पासनं 18-19 किलोमीटर. अच्छा. तर तिकडे त्या गावात माझं 12वी पर्यंत मी तिकडेच होते. 12वी नंतर मग मी कॉलेजला पहिल्यांदा अमरावती शहरामध्ये आले शिकायला. तिथून मग ग्रॅज्युएशन कॉलेजमध्ये झालं आणि ग्रॅज्युएशन नंतर मग मुंबईत आले. ओके. सो असा तो प्रवास आहे. सो मजेशीर आहे. म्हणजे जे काय आता म्हणायला काय ग मजेशीर आहे, पण तेव्हा तू जे काय सहन केलं असेल. तुला सांगू का, जेव्हा माणूस सहन करतो ना, तेव्हा त्याला त्या गोष्टीचं इतकं गांभीर्य नसतं. ते जेव्हा करत असतो ना. आता कारण मी ते आनंदाने करत होते. माझ्यासाठी ती गोष्ट पैसे मिळवण्याचं, माझ्या श्रमाचं एक साधन होतं. श्रम करण्यासाठी जे मला पैसे मिळवण्यासाठी जे श्रम करावे लागतात त्याचं ते एक साधन होतं. त्याच्यामुळे त्याचं वाईट नाही वाटायचं कधीच. आणि शेतीमध्ये काम करणं हे म्हणजे आनंदाची गोष्ट होती तेव्हाची. आता त्याला बघताना असं वाटतं की ते स्ट्रगल होतं, पण त्यावेळी ते माझं काम होतं. आणि शाळा शिकून सगळीच मुलं जायची, काय मीच जायचे एकटी असं वगैरे नाहीये. आता मी काहीतरी आयुष्यामध्ये बनले म्हणून मला असं वाटतं की मी करायचे, पण माझ्यासोबत माझे जवळजवळ सगळेच क्लासमेट त्यावेळेसचे सगळेच असायचे. कोणी कोणाच्या शेतात तर कोणी कोणाच्या शेतात, अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळे ते सगळ्यांच्या वाटेला असायचं. आणि मग शनिवार रविवार सगळीच मुलं जायची. सो तिथून मग गवत आणणे, गवताचे भारे बांधून आणणे, मग ते गवत 5 रुपयाला विकणे. आणि मोठ्या सावकारांच्या घरी जनावरांना लागायचे. मग एक भारा घरी ठेवायचा, कारण घरी पण छोटी 1-2-3 जनावरं होती. ते गाई घरी ठेवायचं. काही 1-2 विकून टाकायचं, की जेणेकरून आपल्याला धान्य किराणा आणता येईल घरामध्ये त्या 5-10 रुपयामध्ये. 5-10 रुपयामध्ये कसं आणायचं, तर 2 रुपयाची साखर आणायची, 1 रुपयाची चहा पावडर आणायची, 50 पैशाचं दूध आणायचं. दुधाची तशी गरज नाही पडली आणायची, कारण घरी होतं सगळं. आणि एक 3 रुपयाचं वगैरे ज्वारी आणायची. आणि बाकी डाळबीळ असं बऱ्यापैकी शेतातलं होतं, त्याच्यामुळे अगदी भाजी वगैरे काय आणायची झाली तर तेवढं 10 रुपयामध्ये होऊन जायचं. म्हणजे त्यावेळेला बाजार मला म्हणजे 1-2 दिवस चालेल एवढं तरी पुरेसं व्हायचं त्यावेळेला.
सो माझी आई मला हे सगळं मॅनेजमेंट म्हणतो ना, मॅनेजमेंटचा पहिला गुरु माझी आईच. अच्छा अच्छा. हा. ती मला असं नाही सांगायची की याच्यामध्ये एवढ्याच हे आण. ती मला सांगायची एवढ्या वस्तू एवढ्या रुपयात आणल्या पाहिजेस. तू हे 10 रुपये घे किंवा हे 20 रुपये घे. जनरली 20 रुपयामध्ये संपूर्ण बाजारी थैली भरून घरी आली पाहिजे. मग ती कशी आली पाहिजे हे सगळं तुझ्यावरती डिपेंड आहे. तू खर्च कसा करायचा. मग तू 10 रुपयात अख्खं एकच वस्तू आणायची की 10 रुपयात 10 वस्तू आणायच्या ते तू ठरवायचंस. सो असं ती मला करायची की जा तू बाजार करून ये. हा एक शब्द प्रयोग आहे खेड्यांमध्ये की 10 रुपये घे आणि बाजार करून ये. तर त्या बाजारमध्ये मंगळवारी जाणे. मग त्या एका लाईन पासून शेवटच्या लाईन पर्यंत सगळं त्या 10-20 रुपयात आपलं बसलं पाहिजे. फार फार तर 15 रुपये मिळायचे. 20 मिळाले मला असं आठवत नाही आता की मला 20 रुपये आईने दिले असते. फार फार तर ती 15 रुपये वगैरे दिले असते. सो त्या 15 रुपयामध्ये मी सगळा बाजार करून आणायचे घरी. मग त्या म्हणतो ना की मॅनेजमेंट काय असतं. मग त्या भाजीवाल्या बरोबर बार्गेन करणे. मग 1 रुपयाची वस्तू 50 पैशात कशी मिळाली पाहिजे याचं त्याच्याबरोबर वाद करणे. मिरची घ्यायला लागायची. मग ती मिरची 2 रुपयाची मिरची नको बाबा अर्धा पावच दे पावच दे. सो हे सगळं श्रेय माझ्या आईला जातं की भले तिने हे शिकवलं नसेल मला ऍक्च्युअल पण तिने मला ते करायला धाडलं. तू जा. कारण घरामध्ये मोठी मीच होते. माझे दोन्ही भाऊ लहान होते. वडिलांचं फार काही तसं लक्ष नव्हतं घरामध्ये. त्याच्यामुळे सगळी जबाबदारी इधर आईवर होती. मग थोडीशी मोठी झाल्यानंतर मी 5वी 6वीत वगैरे गेल्यानंतर माझ्यावर हळूहळू आई टाकायला लागली की आता हे पण काम तूच कर ते पण काम तूच कर. मग ह्याच्या शाळेचे हे पण वह्या पुस्तकं पण आण तूच. मग सगळ्या गोष्टी भाजी आणायला पण तूच जा किराणा आणायला पण तूच जा. सो ही मॅनेजमेंट खूप लवकर शिकले. त्यातूनच मग आपण पुढे प्रगती कशी करायची. मग आपण 10 रुपयात मॅनेज करू शकतो या सगळ्या गोष्टी. आठवड्याचा सगळा बाजार. सो त्यातूनच ती एक भावना म्हण. त्यातूनच ती एक पुढे जाण्याची वृत्ती म्हण आपसुकच. आणि शाळेमध्ये पण शिक्षकांचा खूप चांगला सपोर्ट मला मिळालाय. खूप चांगला सपोर्ट मिळालाय मला. माझ्याकडे 2च म्हणजे म्हणतो ना की 2च युनिफॉर्म होते. युनिफॉर्म म्हणजे एक शाळेचा होता एक घरी घालायला होता. असे 2च माझ्याकडे कपडे होते वर्षभरात. आणि घ्यायचे असतील तर ते शाळेतनं मिळायचे. शाळेचा युनिफॉर्म शाळेतनंच मिळायचा. बाकी कपडे घ्यायचे असतील तर 2 वर्षातनं किंवा 3 वर्षातनं एक ड्रेस घ्यायचा. ड्रेस म्हणजे तो पण कपडा घ्यायचा. तो कपडा पण उधारीवरती घ्यायचा. मग शिवून घ्यायचा एखादा फ्रॉक. आणि तो फ्रॉक मग 3-4 वर्ष तोच घालायचा. कुठेही जायचं असेल तरी तो बदलायचा नाही अनेक वर्ष. सो ह्या सगळ्या गोष्टी जगल्यात मी. त्याच्यामुळे मला त्याचं वाईट नाही वाटत किंवा त्याचं दुःख नाही होत सांगताना किंवा खूप कमीपणा पण वाटत नाही मला की मी असं आयुष्य जगले आणि ते माझ्यासाठी कमीपणाचं आयुष्य आहे. छे अजिबात नाही. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ व्हॉट एव्हर आय हॅव डन इन माय लाईफ. जे काय मी जगले आयुष्य हे त्यावेळेसाठी माझ्यासाठी खूप मोठा आनंद होता. मला एक फ्रॉक मिळाला होता घालायला. खूप मोठी गोष्ट होती. माझी आई मला देऊ शकली. ती अफोर्ड करू शकत नव्हती त्यावेळेला. ती मला देऊ शकत कारण तिच्याकडे पण एकच साडी होती. ती पण 1-2 वर्षानंतर साडी बदलायची. ती एकच साडी किंवा कोणीतरी गावातल्या मोठ्या व्यक्तीने स्वतःच्या वापरलेल्या साड्या कोणी दिल्या एखाद दुसरं तर ते तिच्याकडे असायचं. त्याच्या पलीकडे तिच्याहीकडे काही नव्हतं की ती मला देऊ शकेन. म्हणून तिची हतबलता होती बऱ्याच बाबतीमध्ये संसार चालवण्यामध्ये. कारण ना शी सिंगल मदर म्हणून संसार चालवणं संसार रेटणं इट्स नॉट अ जोक. इट्स नॉट अ जोक ॲट ऑल. कारण मी पण ते आयुष्य पुढे जगले. माझ्या मुलीला सुद्धा मी एकटीने वाढवलंय. माझ्या एकटीने मोठं केलंय माझ्या मुलीला. सो माझ्याकडे तर एकच माझी मुलगी होती. माझ्या आईकडे 3 बाळं होती. 3 बाळांचं भरण पोषण करणे त्यांचं शिक्षण करणे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किमान झटणे जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करणे तो तिने निश्चित केलाय. त्याच्यामुळे मी तिला असं म्हणणार नाही की माझ्या आईनी माझ्या वडिलांनी माझ्यासाठी
काही केलं नाहीये. हा वडिलांना थोडं जबाबदार धरेल, कारण त्यांना जबाबदारी नावाचा फार प्रकार समजत नव्हता की फॅमिली काय जबाबदारी असते, फॅमिली मुलं काय असतात आणि बायको काय असते, हे कदाचित त्यांना कळलंच नाही कधी की बायको आणि लेकरं ही एक जबाबदारी असते. कदाचित त्यांना नसेल कळलं. आणि अनेक अनेक लोक आहेत ना समाजामध्ये, असा एक स्तर आहे जिथे रोज नवरा दारू पिऊन येतो आणि दिवसभर कष्ट केलेली जी बाई असते, आपल्या समाजामध्ये अजूनही ही परिस्थिती आहे. अजूनही असा एक स्तर आहे की ज्यामध्ये तो रोज दारू पिऊन येतो, ती दिवसभर कष्ट करून घरी 5-10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये जे काय कमवलेले असेल ते पण तिच्याकडनं हिसकावून घेऊन तो दारू पितो. अशा परिस्थितीमध्ये पण जगणाऱ्या बायका आहेत. पण ते त्याचं कधी त्यांना ते दुःख आहे किंवा त्यांना तो त्रास आहे, त्या कधी त्याचं भांडवलच करत नाही, कारण त्यांनी ते एक्सेप्ट केलेलं असतं की जे काय आहे. सो असं आमच्या फॅमिलीमध्ये पण थोड्याफार प्रमाणात असंच होतं. फार काही त्यांचं लक्ष नसल्यामुळे त्यांनी थोडंसं ते अलूफ राहिले फॅमिलीपासून. आणि आम्ही आमचं एक ठरवून घेतलेलं की मी, माझे 2 भाऊ, माझी आई, एवढंच आमचा फॅमिली आहे. सो वडिलांनंतर मग एकतर मुलगा मला मोठा भाऊ असता तर कदाचित त्यांनी सांभाळली असती सगळी जबाबदारी, पण मी मुलगी असल्यामुळेच ते सगळं माझ्या वाट्याला आलं. आणि मला असं वाटतं की मी लकी होते की मी करू शकेल आणि तू घेतलीस जबाबदारी. हा. आणि आत्ता पण नेहमी मी असाच विचार करते की जो माणूस करू शकतो, ज्या माणसामध्ये ती ताकद असते, ती निसर्गता असो की त्याने ती कमवलेली असो, ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची ताकद असते, संकट झेलण्याची ताकद असते, त्याच्याच वाटेला सगळा संघर्ष येतो. अन्यथा जे दुर्बल आहेत मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या, त्यांच्या वाटेला संघर्ष येत नाही. त्यांना कोणी ना कोणीतरी पंखाखाली घेणारं त्यांच्या आयुष्यामध्ये असतं. सो कदाचित मी अशी होती की मला पंख पसरवावे आणि सगळ्यांना कवेत घ्यावं, ही ताकद माझ्यामध्ये आली. त्यातून मग मी खूप कष्टाने मेहनत करत गेले, शाळा चांगलं शिकले मी. आय वॉज व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट. पण काय व्हायचं की वर्षभर शाळेतच जायची नाही. नंतर जेव्हा समजायला लागलं तेव्हा वर्षभर शाळेत जायचे नाही, फक्त परीक्षा द्यायला जायचे. पण टीचर लोकांनी इतकं सांभाळून घेतलं की ही मेहनती मुलगी आहे. दरवर्षी मी फर्स्ट क्लासनी पास व्हायचे. सो शेवटचे 2 महिने मग मी 10वी 12वी पण करताना, कारण 7वी 8वी नंतर तर मी बऱ्यापैकी प्रोग्राम्सच करायला लागले. तोपर्यंत काम आणि शाळा ह्या 2च गोष्टी आयुष्यामध्ये होत्या आणि अभ्यास. सो 10वी मध्ये गेल्यानंतर जेव्हा 5वी 6वी 7वी पासून मला प्रोग्राम्स मिळायला लागले छोटे छोटे, ज्याचं मानधन हार्डली 100 रुपये वगैरे मिळायचं. 100 रुपये खूप झाले तेव्हा, म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी ते खूप मोठी गोष्ट होती. सो त्या 100 रुपयाचं मोल खूप होतं. म्हणजे मग अशा महिन्याला 20-25 कार्यक्रम मिळायचे. माझं घर चालायचं छानपैकी. सो असं करत 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 मी 12वी पर्यंत 10वी पर्यंत. 10वी नंतर आई म्हणली आता मी शिक्षण नाही तुला शिकवू शकत, तू तुझ्याच भरोशावर कर. रादर मला असं वाटतं 7वी 8वी नंतर, कारण 8वी नंतर बऱ्याच मुलींची गळती होते. आताही तुम्ही जेव्हा खेडोपाडी तुम्ही जाल, मला हे खूप प्रकर्षाने सांगावंसं वाटतंय आज इथे. आपण माझ्या प्रवासाबद्दल बोलतोय, पण खरा समाज जो आहे, जो भारतीय समाज आहे किंवा खरा जो भारत आहे, तो तुम्हाला बघायचा असेल ना तर तो खेड्यात जाऊन बघा. ह्या मुंबई पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपण म्हणतो ना की स्त्रियांचे हक्क, स्त्रियांचा संघर्ष, त्यांना समान वाटा मिळाला पाहिजे, त्यांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत असतात आणि त्यांना सगळं काही इथे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. तर त्या एक फ्री बर्ड सारख्या त्या भरारी घेऊ शकतात, उडू शकतात. पण ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही खेड्यामध्ये जाऊन बघा, जे स्त्रियांच्या वाट्याला येतं तिथे तुम्हाला कळेल की खरं स्त्रियांची काय अवस्था आहे या देशात. अजूनही 8वी नंतर मुलींना शाळेतनं काढून टाकलं जातं. मी उच्च भूवर्गातल्या बद्दल बोलत नाहीये, मी ओव्हरऑल मध्यम वर्ग किंवा लोअर मिडल क्लास बद्दल बोलते की त्या
मिडल क्लासमधल्या अजूनही मुली 8वी 9वी नंतर त्यांचे आईबाप 10वी नंतर फार मारतात 10वी, कारण 10वी नंतर ती फेल होते, फेल झाली तरी तिला पुढे जाऊ दिल्या जात नाही, किंवा 12वी पर्यंत फार फार तर, कारण 10वी पर्यंत जिथे शाळा आहे तिथे 10वी पर्यंत मुली जातात. 12वीत दुसरीकडे जायचं म्हटलं तर आईबाप पाठवत नाही. आत्ताची परिस्थिती अजून भीषण आहे. म्हणजे आधी किमान मुली आपल्या सेफ आहेत एवढं तरी वाटायचं, की बाबा मुलगी शाळेतनं घरी येते. आता ती पण आईबापांना शुअरिटी राहिली नाही की माझी मुलगी घरी येईल की नाही, ही पण एक वेगळी भीती अजून ऑन टॉप ऑफ दॅट आली असं मला असं वाटतं. सो हे सगळं चालू असताना आईने 7वी 8वी नंतर सांगितलं की आता मला शिकवणं शक्य नाही आहे, म्हणजे तू काळजी करू नको, माझं व्यवस्थित मी गाणं करून घरही सांभाळते आणि शिक्षणही करेल, भावांचं शिक्षण पण मी, सगळी रिस्पॉन्सिबिलिटी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली होती. सो 10वी 12वी पर्यंत असंच छान सगळं चाललं होतं. पण मी मुंबईला येणे किंवा करिअर करणे, जसं मी म्हणाले की मला लहानपणी मी स्वप्न पाहिलं होतं गायिका होण्याचं. स्वप्न पूर्ण कसं होणार? माझं फ्युचर ब्राईट होतं, खूप ब्राईट होतं, पण ते दिसत नव्हतं एवढं ब्राईट होतं. म्हणजे तिथपर्यंत पोचायचं कसं? रस्ता काय, बरोबर, तिथपर्यंत पोचायचा रस्ता काय हे मला काहीच माहिती नव्हतं की मी इथपर्यंत पोचेन कशी. सो एक वाट जिथे बंद होते तिथे 100 वाटा मोकळ्या होतात. अशा घटना घडत असतात. आपण बिलीव्ह नाही करत, हे अनबिलिव्हेबल काही घटना असतात. सो माझ्या आयुष्यामध्ये फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली आपण म्हणू शकतो, तर फॉर्च्युनेटली यासाठी की मी त्याच्यानंतर घडले, अनफॉर्च्युनेटली याच्यासाठी की मला इकडे यायचंच नव्हतं, मला मुंबईत येऊन करिअर करायचं नव्हतं. लाईक सिंगर कशी बनेल मला माहिती नव्हतं, पण माझं छान चाललं होतं. म्हणजे 12वी पर्यंत मी सगळं व्यवस्थित सेट झालं होतं. आमच्याकडे एक छान लँडलाईन फोन आला होता, घर माझं छान झालं होतं, एक छोटासा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला होता, आणि सगळं म्हणजे सगळं कपडा लत्ता जेवण खाणं पिणं सगळं व्यवस्थित चालू होतं. सो असा काही क्रायटेरिया नव्हता की मुंबईमध्येच लोक करिअर करतात, हे पण मला त्यावेळेला कदाचित बालपणात माहिती नव्हतं. पण नंतर जेव्हा कळलं की मुंबईसारख्या शहरातच सांगीतिक करिअर होऊ शकतं किंवा होतं रॅदर सगळ्यांचं, आणि आपल्याला मुंबई जाणं, तसं ना कोणी नातेवाईक आहे, मित्र आहे, मैत्रीण आहे, कोणीच नाही माझं मुंबईत, मग मी मुंबईत कशी येणार? त्याच्यामुळे मुंबईत येण्याचा प्रश्नच नव्हता. काही म्हणतो ना की काहीतरी आपल्या प्रारब्धात काहीतरी ठरलेल्या गोष्टी असतात, त्यातून तुम्हाला जावंच लागतं. तुमची इच्छा असो किंवा नसो, तुमची इच्छा नसो, त्यातनं तुम्हाला जावंच लागतं. तो पडाव पण खूप लवकर आला माझ्या आयुष्यात, की मग त्यातनं मला अशा काही अनफॉर्च्युनेट गोष्टी घडल्या की मी त्वरित ते शहर सोडलं, गाव सोडलं. मला राहायचंच नाहीये असं, की मला कुठलीही नाती नको, मला कोणी नको, मला कोणी नको, मला कोणी नको, अशी एक परिस्थिती आली आणि मी मुंबईत आले. आणि नंतर मग प्रवास सुरू झाला माझा गाण्याचा. अच्छा, म्हणजे फॅमिली तिथेच राहिली. सगळं सोडून आले, म्हणजे शेवटचं सोडून आले सगळ्यांना, की आता मला कोणाकडेच जायचं नाही. काही झालं तरी मी मेले तरी मी आता अमरावतीला किंवा तळेगावला जाणार नाही, असं ठरवून मी मुंबईत आले की व्हॉट एव्हर विल हॅपन टू माय लाईफ दॅट विल बी माय रिस्पॉन्सिबिलिटी. आय विल बी द ओनर ऑफ माय लाईफ एनिमोर. पण तसं झालं नाही. मला म्हणजे ज्या काय मरण यातना होत्या त्या पुढच्या पहिल्या 5-6 वर्षातच, मला 5 वर्षात तर मला खूप चांगला अनुभव आला की मी खूप मोठी चूक केली आहे मुंबईमध्ये येऊन. ज्या परिस्थितीमध्ये मी राहिले, ज्या परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीबरोबर मी राहिले, ज्याची मुलगी माझी मुलगी आहे, सो त्या यातनांमधनं पण मला माझी सुटका झाली, ऑटोमॅटिक झाली. आणि मी काहीही केलं नाही रॅदर त्याच्यासाठी, किंवा त्याच्यातनं बाहेर पडण्याचा पण प्रयत्न केला नाही. माझी ऑटोमॅटिक सुटका झाली. मी कोणाची तरी ही ब्लेसिंग्स असावी, कोणीतरी मला हे ब्लेसिंग्स केलं असावं. माझी आजी मला बालपणी म्हणायची एक गोष्ट, की आता ज्या कम्युनिटीमधनं आम्ही बिलॉंग्स करतो, ज्या
ठिकाणावरनं आम्ही येतो, हम्म. त्या ठिकाणच्या लोकांना ना कुठे आदर आहे, ना कुठे सन्मान आहे, ना कोणी तुम्हाला शेजारी बसवून घेतं. अशा ठिकाणावरनं मी आले आहे. आणि जनरली माझ्या फॅमिलीमध्ये ज्यांचं ज्यांचं चांगलं होतं, म्हणजे बालपणीचे 1-2 अनुभव सांगते की मला माझ्या ज्या आत्या वगैरे होत्या, आमच्याकडे जेवायला म्हणजे नसायचं अनेक वेळा. आता पैसा नाहीये कुठून, अशा अनेक फॅमिलीज, जसं म्हणले मी की अनेक फॅमिलीज आहेत ज्या अजूनही रात्रीला उपाशी झोपतात, आत्ताही या देशामध्ये आहेत. तसंच आमचं घर एक होतं की माझ्या आत्याकडे छान ते लोक मटण आणून ते लोक जेवतात आणि आम्ही लोक उपाशी. अच्छा. सो मी आणि माझा भाऊ, चल मी आत्याकडे जाऊन जेवून येतो, मला भूक लागली. तेव्हा फक्त भूक कळत असते. स्वाभिमान काय आहे किंवा हे काय हे नसतं कळत त्या वयामध्ये, की अपमान कळतो, स्वाभिमान नाही कळत. सो मी आणि माझा भाऊ, छोटा भाऊ, अगदी त्याला असं खांद्यावरती घेऊन, चल आत्या खाऊ घालते का, चल जाऊया आपण आत्याकडे जेवून येऊ. तशा वेळेला माझी आत्या दार लावून घ्यायची, आम्हाला घरात नाही घ्यायची. मग आम्ही गावामध्ये दाराच्या फटी असतात, त्या फळीची दारं असतात ना, आणि त्या इतक्या मोठ्या असतात की त्याच्यात ना आत काय चालू आहे सगळं दिसतं. सो दार लावल्यानंतर त्या फटीतनं दिसायचं की लोक जेवतात आणि आपल्याला घरात घेत नाही. आम्ही असा एक अनुभव आहे की रिक्वेस्ट करून उघडायला लावली, नाही आम्ही जेवतोय, नंतर ये वगैरे, असं खूप झालं. पण ते लागतं मनाला, तो अपमान लागतो. पण त्यावेळेला अपमानापेक्षा पोटाची भूक जास्त मोठी असते. सो नंतर ठरवलं की नाही, आपण असं नाही जायचं कोणाकडेच, आपण उपाशी मेलो तरी चालेल. आणि माझी आई उपाशी राहायची घरामध्ये, आई माझी असायची, किमान मी आणि माझे भाऊ दोघं तरी आपल्याला मिळेल बाबा, भाऊ तरी जेवून येतील, हा विचार करून आपण जायचो. तर असे अनुभव खूप आले की आपल्याला बघून दरवाजा लावला जातो आणि आपल्याला घरात घेतल्या जात नाही. सो मी हे माझ्या आजीला सांगायचे की आजी असं असं होतंय. आय वॉज लाईक किड. मी असेल साधारण एक 5-6 वर्षाची वगैरे असेल, 6-7 वर्षाची. आजीला मी सांगायचे. सो आजी असं असं झालं, अक्कांनी घरात नाही घेतलं, दरवाजा लावून घेतला. सो असं जेव्हा मी माझ्या आजीला सांगितलं, माझ्या आजीने मला एकच गोष्ट सांगितली. तिला माझ्याबद्दल काय वाटत होतं हे मला नाही माहिती, तिला माझ्याबद्दल काय अपेक्षा होत्या किंवा काय तिचं माझ्यावर प्रेम होतं मला माहिती नाही. पण तिने मला एकच गोष्ट सांगितली, बघ तुला एक गोष्ट सांगते, आज जे लोक तुला असं ट्रीट करतात ना, उद्या तुझी चप्पल उचलायला आतुर होतील, एवढं तुला मी सांगते. तू एवढी पुढे जाशील आयुष्यात. हे माझ्या आजीचे शब्द आहेत. आणि आय वॉज ॲज अ 6 year old चाइल्ड. तुला नाहीच कळणार त्याचा अर्थ काय आहे, पण दॅट माइट बी अ ब्लेसिंग. ते उच्चारलं गेलं, तिच्याकडनं ते बोलल्या गेलं. आणि ती मला म्हणली की ही जी सगळी लोक आहेत ना, जे तुला असं ट्रीट करतात, एक वेळ अशी येईल तुझ्या आयुष्यामध्ये की लोक चप्पल सुद्धा तुझी उचलायला आतुर राहतील की तुझी चप्पल तरी उचलायला मिळाली पाहिजे. अशी वेळ येईल म्हणून. आणि झालं तसं. आणि तसं झालं. आज परिस्थिती तशीच आहे. सो मी असं म्हणत नाही की त्यांनी ते का केलं, कदाचित त्यांना त्यावेळेला तसं वाटलं. माणसाच्या प्रवृत्ती असतात, माणसाची वृत्ती असते असं वागण्याची. त्यांना तसं वाटलं की नाही आपण घ्यायला पाहिजे. आणि आपण मोठं झाल्यानंतर मग ते नाती दाखवतात. नंतर आता मी तर अख्ख्या महाराष्ट्राची बहीण आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी गायिका आहे, लाडकी बहीण आहे. असे कितीतरी नातेवाईक आहेत ज्यांना मी कधीही पाहिलेलं नाही, ते माझे सख्खे नातेवाईक सांगतात. असे कितीतरी लोक आहेत जे सांगतात की मी हिला पहिल्यांदा गाणं शिकवलं वगैरे. असा पण दावा करणारी खूप लोक आहेत. ठीक आहे, त्यांना त्याच्यातनं काहीतरी मिळत असावं म्हणून ते लोक सगळ्यांना सांगतात. मिळू देत, सांगू देत. मला पण जेव्हा असं कोणी म्हणतात की तू लहानपणी आमच्याकडे आली होतीस असं तसं, ओके ठीक आहे, तुला माहिती आहे का तुझे वडील असेल, तुझ्या वडिलांनी तुला आणलं होतं, मी ऐकून घेत असते. अशा वेळेला मला
मला ज्या गावामध्ये आम्हाला ज्यांच्या घरामध्ये एंटर करण्याची परवानगी नव्हती, म्हणजे जे आमच्या गावातली प्रतिष्ठित काही माणसं होती, ज्यांच्याकडे आमच्या याच्यातला जो आमचा वर्ग आहे, ज्यांच्याकडे कामाला होता, म्हणजे इन्क्लुडिंग माय मदर, सो तिला संपूर्ण घर सारवण्याचा अधिकार होता, पण त्यांच्याकडचं पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. तेव्हा टाईल्स विल्स काही नव्हत्या, सारवणीची सगळी घर असायची. हे सगळ्या सर्वांसाठी होतं. आज त्या गावातली लोक माझा सत्कार करतात, तीच लोक बदललेली नाही, तीच लोक. जाहीर सत्कार काय म्हणतात त्याला, काहीतरी एक शब्द आहे, नागरी सत्कार. नागरी सत्कार त्याच लोकांनी केला माझा, मी जिंकून आल्यावर. सो मी तीच आहे, माझी आई तीच आहे. फरक काय पडलाय? फक्त फरक पैसा आणि प्रसिद्धीचा पडलाय. माणसाच्या म्हणतो ना की जात, वर्ण, वाण, हे सगळं जे आहे ना, हे सगळं बदलतं जेव्हा माणसाकडे पैसा येतो. कोणीही तुमचा विरोध करत नाही तुमच्याकडे पैसा असेल तर, किंवा तुम्ही प्रसिद्ध असाल, किंवा तुम्ही समाजामध्ये एका उंचीवरती गेलेली व्यक्ती असाल, बरोबर, तेव्हा तुम्हाला कोणी विरोध करत नाही, तुमच्या कुठल्याही कामाला विरोध करत नाही. सो ही व्यवस्थाच तशी आहे. आपल्या संस्कृतीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थाच तशी आहे. पण ही पटत नाही, पण भोगलंय. पटत नाही पण हे भोगलंय. सो आत्तापर्यंतचा तुझा प्रवास कळला, तुझे सगळे खडतर अनुभव कळले, पण त्यात काही चांगले अनुभव सुद्धा तुला आले असतील ना ग, त्याबद्दल सांगशील का? मी खरं सांगायचं झालं तर त्या चांगल्या अनुभवांनी आणि चांगल्या माणसांनीच मी घडले. जे माझ्या आयुष्यामध्ये चांगले माणसं आलीत ना, ज्या लोकांनी मला खूप आशीर्वाद दिले, त्या लोकांच्याच भरोशावर मी आज आहे. कदाचित ती लोक माझ्या आयुष्यात राईट टाइमला नसती आलीत ना, तर कदाचित मी काही नसते करू शकले इच्छा असताना सुद्धा. सो माझ्या आयुष्यातले खूप जवळचे असे काही लोक मला भेटले, जसे अमरावतीमध्ये काही एक दोन लोक होती जी मला खूप सपोर्ट करायची. एका ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये जे मुख्य आयोजक होते त्यांचा ऑर्केस्ट्रा होता मराठी गाण्यांचा. सो मराठी कार्यक्रम आम्ही त्यावेळेला करायचो, आणि 200 रुपये मला पर डे प्रोग्रामचे मिळायचे त्यावेळेला. म्हणजे अपग्रेडेशन थोडंसं झालं होतं, साधारण 12वी वगैरे असेल. सो 200 रुपये वगैरे मला त्या कार्यक्रमाचे मिळायचे. पण त्या कार्यक्रमाच्या आयोजकांकडे और एकंदरीतच जे वातावरण होतं तिथलं ते खूप फॅमिलियर होतं, आणि त्या लोकांनी मला खूप सांभाळलं. मी तिकडे गेले, अमरावतीला गेले, कारण खारतळे गावावरनं अमरावतीचा प्रवास करून जाणे, परत तिथून कुठल्या तरी शहरात कार्यक्रम करून परत अमरावतीहून येणे, आणि तिथून खारतळे गावला रात्री जाणे हे पॉसिबल नसायचं. तर बऱ्याच वेळा काय व्हायचं की त्या ग्रुपमधले काही गिटारिस्ट असायचे ते मला घरी ठेवून घ्यायचे. मग कीबोर्डिस्ट असेल तो माझा दादा, तो मला घरी म्हणायचा की हा चल बाळा तू माझ्याकडे राहा. हे साधारण 7वी पासूनच सुरू झालं होतं माझं. त्यांनी खूप मला सांभाळलं. त्याच्यानंतर मला 12वी नंतर मला एक आमचे काका होते, त्यांना म्हणजे माझ्या वडील कसा असावा त्याचं ते एक उत्तम उदाहरण माझ्या आयुष्यात भेटले. ते म्हणजे आमचे काका होते. ते काका मला खूप हेल्प करायचे. त्यांचा एक हार्मोनियम तबल्याचा मंगलाष्टकाचा ग्रुप होता, म्हणजे हे खूप नंतरची गोष्ट. सो ते मला खूप मदत करायचे अनेक वेळा. म्हणजे घरी अडल्यानडल्याला माझ्या मदत, कार्यक्रम नाही आहे, पैसे नाही आहे, तर मग फीस भरणे, किंवा पुस्तकं घ्यायला पैसे देणे, किंवा घरी अडचण आली, घरी बाबा आता पैसे नाही आहेत, घरचं थोडं राशन पाणी आणायला, ते मला पैसे द्यायचे. मग त्यांचे कार्यक्रम मी करायचे, त्या कार्यक्रमातून ते पैसे मायनस करायचे. असं
हे करण्यासाठी पण कोणीतरी लागतं आपल्या आयुष्यामध्ये, की अडीअडचणीला आपल्याला बाबा हातभार द्यायला कोणीतरी एक आहे. तर अशी अशी माणसं तुम्हाला घडवत असतात. या माणसांचे जे उपकार असतात ना, हे आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. तर अशी बरीच माणसं भेटली, ऑर्केस्ट्रातली काही भेटली. त्याच्यानंतर मुंबईमध्ये जेव्हा आले, मुंबईमध्ये पण सारेगम जिंकल्यावरती 1-2 माणसं मला अशी भेटली की त्या लोकांनी माझ्या करिअरमध्ये खूप मोठा कोणाचा वाटा असेल तर अशाच ह्या 2-3 माणसांचा आहे ज्यांनी मला इथे उभं राहायला शिकवलं. म्हणजे माझं पहिलं बँकेचं अकाउंट सुद्धा माझ्या एका ओळखीच्या दादांनी काढलं होतं. दादरलाच राहतात ते. सो हरिभाऊ विश्वनाथ म्हणून त्यांची दुकान आहे. ते माझ्या पाठीशी उभे राहिले. म्हणजे इन्स्पाइट ऑफ हॅव्हिंग ऑल दिस थिंग्स एक कुठेतरी आपल्याला ब्लेसिंग्स मिळतं. सो ते मला खूप सपोर्ट करायचे. आणि इवन सुरेशजीं सारख्या दिग्गज व्यक्तीकडे मी गाणं शिकायला जायचं असं माझ्या मनामध्ये होतं. इवन मी सारेगमपमध्ये असताना सुरेशजींनी गाणं ऐकलं होतं माझं आणि तेव्हाच मी त्यांना म्हटलं की मला शिकायचं आहे तुमच्याकडे. सो त्यांची फीज नव्हती परवडत पण त्यावेळेला, कारण अगदी नवा पिरियड होता. सो मला ते दादा म्हणले की मी तुझी फीज भरतो, तू जा शिकायला. पण कसं असतं की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे, असं काहीशी म्हण आहे. आणि मी सुरेशजींकडे गेले. सुरेशजी म्हणले मी 1 रुपया तुझ्याकडनं घेणार नाही, तू ये, तू शिक, तू रियाज कर आणि चांगलं शिक आणि चांगली गा. सो त्यातनं किती कसं असतं बघ की आपण जे मी म्हणलं ना की एक दरवाजा बंद झाला की बरोबर 100 दरवाजे उघडतात, पण आपल्याला माहिती असलं पाहिजे की ते दरवाजे कोणते आहेत. बरोबर. सो त्यांच्याकडे गेले आणि मग त्यांच्याकडे खूप छान शिकता आलं मला. क्लासिकल गाणं काय आहे, क्लासिकल गाणं कसं ऐकलं पाहिजे, कसं शिकलं पाहिजे, त्यांच्या रियाजातनं खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. सो असतात माणसं, चांगली माणसंही भेटतात आणि तुमच्या यशामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो. खरंय. पहिली दाद तुला मिळाली होती ज्या गाण्याला, ते आठवते का? मला असं वाटतं पहिली दाद जर मला मिळाली असेल ती म्हणजे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, या गाण्याला मला मिळाली होती. आणि त्या गाण्यापासून जे मी सारेगमपच्या मंचावरती ते गाणं गायलं आणि तिथून माझी महाराष्ट्रभर हवा झाली होती की ही खूप छान गाणारी मुलगी आहे, चांगलं गाते, असं. एकतर ही गाणी म्हणजे म्हणतो ना की नसानसात आहे, महाराष्ट्राच्या संगीत रसिकांच्या नसानसात भिनलेली ही गाणी आहे. अशा गाण्यांना हात घालणं म्हणजे त्यांच्या हृदयाला हात घालणं असं आहे. सो कदाचित मी तोच हात महाराष्ट्राच्या रसिक श्रोत्यांच्या हृदयाला घातला होता त्या गाण्यानी आणि खूप त्या गाण्यावरनं मी अजूनही आता डाऊन द लाईन मला असं वाटतं 14-15 वर्ष झाली सारेगमपला संपून, पण तरीही सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अजूनही मला लोक स्टेजवरती गायला लावतात. सो त्या गाण्याला मला ते गाणं त्याच्यासाठी फार स्पेशल आणि मेमोरेबल आहे माझ्यासाठी. असं मग होऊन जाऊन सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. वा, क्या बात है, क्या बात है. जादू आहे, जादू आवाज आहे तुझ्या, खरंच. तू ज्या फील्डमध्ये आहेस, ग्लॅमरस फील्ड आपलं आहेच असं म्हणतात. मला तरी आत्तापर्यंत ग्लॅमर नाही आहे सापडलं, मला फक्त हार्डवर्क, कष्ट, दिवस रात्र शूटिंग एवढंच मला कळतंय. ग्लॅमर मला अजून सापडलेलं नाही, पण लोक म्हणतात ग्लॅमरस फील्डमध्ये आपण आहोत. तर त्यासाठी तुला कसं काय तू अडॅप्ट केलंस, किंवा तुझं राहणं, तुझं दिसणं, तुझा पेहराव हा नक्कीच ऑल्टर करावा लागला असेल ना तुला?
सर्वात पहिले मी या प्रश्नाचं उत्तर देताना एवढं म्हणेन की ग्लॅमर म्हणजे अंग प्रदर्शन नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे की एखाद्या मुलीने तोकडे कपडे घातले म्हणजे ती ग्लॅमरस दिसते असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही साडीमध्ये पण ग्लॅमरस दिसू शकता, निश्चित दिसू शकता. पण जसं तू विचारलंस की सुरुवातीला जेव्हा मुंबईमध्ये आले, कारण निश्चितच मी विदर्भाची होते, मी वऱ्हाडी होते, माझ्या भाषेमध्ये वऱ्हाड होतं, माझ्या राहणीमानामध्ये वऱ्हाड होतं, माझ्या बोलण्यामध्ये वऱ्हाड होतं, माझ्या टोनमध्ये वऱ्हाड होतं. हे वऱ्हाड कारण माझ्या रक्तात आहे ना, माझा जन्म जिकडे झालाय त्याच्यामुळे मुंबई एक माझी नवीन कर्मभूमी झाली होती. आणि या कर्मभूमीमध्ये जर काम करायचं असेल तर जैसा देश वैसा भेस करना पडेगा. हे मला इथे आल्यानंतर समजलं की आपल्याला जर इथे टिकायचं असेल तर आपल्याला इथली भाषा, इथलं राहणीमान, इथल्या लोकांचा अप्रोच हा समजून घेतला पाहिजे. कारण कुठेही जाताना आपल्याला पहिल्या ह्या 3-4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कुठल्याही देशात जा तुम्ही, कुठल्याही राज्यात जा, तिथे तुम्हाला जर राहायचं असेल तर एक छोटंसं उदाहरण देते. कुठल्याही आपल्या म्हणजे 1-2 आमचे जे काही IAS ऑफिसर, काही आमचे जे मित्र आहेत जवळचे, त्यांनी मला सांगितलेला हा अनुभव आहे की कुठल्याही राज्यात आम्ही जेव्हा पहिल्यांदा जातो बदली होऊन, तर तिथली भाषा पहिल्यांदा शिकतो. म्हणजे महाराष्ट्रातला एखादा व्यक्ती जर आंध्रामध्ये गेला असेल तर ते पहिले जाऊन तिथली भाषा शिकतात. किंवा इकडचा एखादा व्यक्ती जर पंजाबमध्ये गेला तर त्याला पंजाबी शिकतो. बरोबर. सो ही गोष्ट मी सुरुवातीलाच माझ्या लक्षामध्ये आली की मला इथे आल्यानंतर इथली भाषा समजून घेतली पाहिजे. ये माहौल में ढलना पडेगा, तभी जाके मुझे हे मिळेगा. आणि दुसरी गोष्ट काय आहे माहितीये का, हे मला कळणं हे त्यापेक्षाही जास्त आपण जे म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन, पुस्तकी भाषेमध्ये ना फर्स्ट इम्प्रेशन जे आहे आणि ऍक्च्युअल फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ते फक्त दिसण्यावरती डिपेंड असतं. ऍक्च्युअल मध्ये तुमचं जे फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ते मला असं वाटतं तुमच्या आंतरिक व्यक्तिमत्वाचं जर लोकांना दर्शन होत असेल की तुम्ही कसे आहात, तुम्ही आतून कसे आहात, तुमची वैचारिक बैठक कशी आहे, तुमचं विचार करण्याची पद्धत कशी आहे, हे जास्त महत्वाचं वाटत नाही आत्ता. म्हणजे काही बाबतीत ते असेलही, पण बऱ्याचशा ठिकाणी किंवा बऱ्याच अंशी तुम्ही दिसता कसे, तुम्ही राहता कसे, हे फार महत्वाचं असतं लोकांना. आणि मग त्यातून तुम्हाला ग्लॅमरस तुम्ही केव्हा बनता, जेव्हा तुम्ही अंग प्रदर्शन करता. मग अंग प्रदर्शन करत असाल तर तुम्ही खूप फॉरवर्डेड आहात. इफ यू वेअरिंग नाईस पंजाबी सूट अँड नाईस ओढणी आणि तर तुम्ही तिथे ग्लॅमरस ठरत नाही, तुम्ही काकूबाई ठरता. इफ यू वेअरिंग नाईस साडी. सो तुम्ही मला असं अनेक वेळा आताही खूप लोकांनी असं सजेशन्स दिलं की वेअर लाईक नाईस ड्रेसेस आणि छान गाऊन वगैरे घालायचे आणि स्टेजला जाताना खूप असे ग्लॅमरस कपडे घालायचे. म्हणलं नाही, मला साडी आवडते, मी साडीच घालणार. मला काय आवडतं हे माझ्यासाठी नेहमी महत्वाचं राहिलेलं आहे की मला कसं आवडतं मला स्वतःला आरशात बघायला. मला म्हणजे फॅशनेबल कपडे पण चांगले दिसतात आणि ते घालू नये असं माझं म्हणणं नाही. ज्याला सूट करतात, ज्याला आवडतात त्यांनी निश्चित घालावे. माझ्या बाबतीत मला नाही वाटलं की मला असं घातलंच पाहिजे. जेव्हा वाटलं तेव्हा मी घातलंही की नाही मला आता हे घालावंसं वाटतं तेव्हा मी घातलंही. सो ह्या तडजोडी म्हणत नाही, मला असं वाटतं याला तडजोड नाही म्हणत आपण, याला आपण एज्युकेशन म्हणू शकतो. की या पेहरावाचं पण एक एज्युकेशन असतं. ते शिकायला फार वेळ नाही लागला, पटकन शिकले. फक्त
बोल्ड दिसणे ह्याची जी लोकांची कॉन्सेप्ट आहे ती काही मला फारशी मनापासून आवडली नाही. त्याच्यामुळे मला ज्याच्यामध्ये वाटतं की मी स्वतः छान दिसते किंवा मी ग्लॅमरच दिसते तसं मी राहते. माझं राहणीमान मी त्या पद्धतीने डेव्हलप केलंय की मला जे आवडते तेच लोकांना मी दिसेल आणि तशी मी दिसते. मला वाटतं ग्लॅमरस दिसणं महत्वाचं नाहीये, एलिगंट रिस्पेक्टेबल दिसणं खूप महत्वाचं आहे. हे पण आपल्या स्वभावावरती डिपेंड असतं. खरे खरे. आपण कसा विचार करतो. आता हे मला वाटतं की एलिगंट दिसावं किंवा मला बघून समोरच्या माणसाची नजर माझ्या चेहऱ्यावरच राहावी, चेहऱ्याच्या खाली जाऊ नये, हे मला वाटतं. पण काहींना कदाचित असं नसेलही वाटत. काहींना ज्यांना वाटतं की स्किनी ड्रेस घातल्याने मी खूप छान दिसते, लोकांनी ओव्हरऑल माझ्या संपूर्ण बॉडीकडे बघावं, किंवा प्रत्येकाचं आपलं आपलं परसेप्शन आहे. त्याला जसं वाटतं तसं त्यांनी राहावं. इट्स अ फ्री कंट्री. तुम्हाला ज्या पद्धतीने पेहराव करायचा त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. निश्चित तुम्हाला बंधनं कोणालाच नाही आहेत. भाषेवर कसं काम केलंस तू? भाषेवरती जसं हिंदीतनं, जसं आता हिंदी भाषा मुळात मला खूप लवकर शिकता आली. नाही, तू मगाशी म्हणालीस की वऱ्हाडी भाषा होती. हो, माझी वऱ्हाडी भाषा होती. माझी मराठीमध्ये वऱ्हाड पण होतं, माझ्या टोन मध्ये वऱ्हाड पण. म्हणजे कसं ग? म्हणजे आता बघ, तुला जर सहज मी बोलायचं असेल, मला तुला मी सहज काय करू राहिली बे, कशी आहेस, असं एक असतं ना. पण काय की मुळात वऱ्हाडातली भाषा इथे चालणार नाही हे लवकर लक्षात आलं. मग सुरुवातीला कसं बोलायची सगळ्यांची? सुरुवातीला असं बोलायचे ना मी की पुस्तकी भाषा किंवा काय म्हणतात त्याला, प्रमाण भाषा जी आहे ते तितकं नव्हतं. म्हणजे आत्ता कसं आहे की मग इथे आल्यानंतर जेव्हा सगळ्यांची भाषा होती तर तेव्हा मला डिफिकल्टीज जायच्या शब्द शोधायला की याला एक्झॅक्टली काय म्हणतात. म्हणजे आपल्या वऱ्हाडामध्ये पुरणपोळीला सुद्धा पोळीच म्हणतात आणि घरामध्ये खाण्याच्या पोळीला पण, चपातीला जे इकडे चपाती म्हणतात त्याला पण पोळीच म्हणतात. म्हणजे मी पोळी मागितल्यानंतर मला पोळी कोणीच माझ्याकडे म्हणजे आश्चर्य नाही वगैरे, पोळी का मागते म्हणजे चपाती. म्हणजे चपाती शिकावं लागलं मला की याच्या इकडे चपाती म्हणतात. इकडे भाजीवाल्याकडे जेव्हा भाजी घ्यायला जायचे तेव्हा त्याला मी मागायचे, मला सांबार दे, सांबार. म्हणलं सांबार इधर किधर मिलेगा भाभी, सांबार अरे इधर यही तो है सांबार, बोला ये तो धनिया है. असे पण बरेच असे अनुभव आलेत की मला सांबार म्हणल्यानंतर आमच्याकडे कोथिंबीर देतात, सांबार द्या म्हणल्यावर कोथिंबीर देतात. इकडे सांबार मागितल्यानंतर इडली के साथ सांबार आता है, इसको धनिया बोलते या कोथिंबीर बोलते. सो हे मजेशीर काही गोष्टी आहेत ज्या इथे आल्यावर मी शिकले की ह्याला कोथिंबीर म्हणतात. आणि हिंदीचं कसं आहे की विदर्भ किंवा नागपूर हा जो पट्टा आहे थोडासा MP बॉर्डरला जोडला असल्यामुळे मोस्टली नागपूरमध्ये हिंदी मिश्रित मराठी बोलली जाते. आणि नागपूरला बरेच वेळा कार्यक्रम, बरेच मित्र, बऱ्याच मैत्रिणी असं असल्यामुळे बरेच वेळा नागपूरला जाणं व्हायचंच. म्हणजे आठवड्यातनं 2 दिवस 3 दिवस नागपूरला. आमच्या नागपूरला एक प्रभाकरराव धाकडे व्हायोलिनिस्ट होते, ते आमचे गुरुजी सारखे होते. सगळीकडे आमची सगळी तादात म्हणजे अमरावतीच्या विदर्भातल्या सगळ्या कलाकारांची त्यांच्या घरीच असायची. सगळ्यांसाठी सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, असं त्यांचं घर होतं. सो नागपूरला गेले की त्यांच्याकडे राहणं आणि मग मोस्टली सगळ्यांच्या बोलण्यामध्ये हिंदी यायचं आणि मग ते त्यातूनच हिंदी माझं चांगलं होतं पहिलेपासून. अच्छा. म्हणजे कॉलेजमध्ये पण बऱ्यापैकी ग्रॅज्युएशनला असताना मुलं सगळी हिंदी बोलणारी, कार्यक्रम ऑर्केस्ट्राचे करत असताना बऱ्यापैकी काही स्टाफ हिंदी होता, काही लोक बऱ्यापैकी हिंदी बोलत असल्यामुळे ती हिंदी थोडी करत डेव्हलप झाली होती. मराठी मात्र मला करावी लागली. मराठी मी तितकं चांगलं पण मराठी नव्हतं जेवढं असायला पाहिजे होतं. इथे आल्यानंतर मग मी काही शब्दांचे अर्थ, काही इथला टोन, इथली भाषा, एक वेगळा गोडवा आहे इथल्या भाषेत सुद्धा. मराठी पुण्याची वेगळी आहे, मुंबईची जी मराठी आहे ती एक वेगळी मराठी आहे आणि ती मला शिकावी लागली. आणि त्याचा फायदाच झाला मला, खूप चांगला फायदा झाला. कारण आता मला खूप लोक
बोलताना किंवा शिकल्यानंतर खूप लोक मला म्हणतात की तू गातेस तर चांगलं पण तू उत्तम बोलतेस पण. तुझी मराठी भाषा, तुझी भाषेचे उच्चार खूप चांगले आहेत. सो इट इज अगेन तुमच्या शिकण्याचा काहीतरी आपल्याला नेहमी फायदाच होतो. शिक्षण कधीही वाया जात नाही. सो कुठल्याही बाबतीत असो त्याचा मला खूप चांगला फायदा झाला. तू म्हणतेस तुझं हिंदी छान होतं, मित्रमैत्रिणी होत्या किंवा नागपूरला येणं जाणं होतं, पण अलीकडे ना आत्ताच्या हिंदी गाण्यांमध्ये म्हणजे उर्दू मिश्रित असतं किंवा खूप पॉप्युलर जी गाणी होतात ती पंजाबी मिश्रित असतात. सो त्याला कसं कोप अप केलंस तू? आणि तुझ्या तोंडून असं एक गाणं ऐकायला आवडेल म्हणून खरं तर या मुद्द्याला हात घातला. खरं तर मी पंजाबी मिश्रित हिंदी किंवा उर्दू मिश्रित हिंदी आत्ता हा जो संक्रमण काळ चाललाय सध्या, सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप नवीन नवीन प्रयोग लोक करतात. म्हणजे कॉलेजची मुलं गालिब पेश करतायत स्टेजवरती. इतकं अप्रूप वाटतं मला ह्या गोष्टीचं की, आणि ते लोकांना आवडतंय, लोक बघायला जात आहेत. सो हे जे उर्दू मिश्रित म्हणालेस की हा जो काळ आहे ना हा खूप चांगला काळ आहे. म्हणजे नवीन जे प्रयोग नवनवीन करतायत लोक त्यांच्यासाठी आणि लोकांसाठी सुद्धा, की पंजाबी जशी मिक्स होते हिंदीमध्ये, पंजाबी सहज चालते सिनेमा इंडस्ट्रीमध्ये, मराठी हिंदी असं मिक्स नाही. खरंय. सो मराठी बाबतीत अजूनही थोडंसं काय म्हणतो ना की एक इतकी दर्जेदार आणि सुंदर भाषा असूनही हिंदीच्या लोकांमध्ये अजूनही मराठी बाबतीत तितका आदर दिसून येत नाही. खूप मला नाही आठवत की अशी काही गाणी असतील सुपरहिट जी मराठी आणि हिंदीची मिक्स काहीतरी झालेली असतील आणि लोकांनी खूप उचलली. तू पंजाबी गाणं हिंदी सिनेमामध्ये, पूर्ण पंजाबी गाणं ते घराघरात वाजताना दिसतं, डीजेवर वाजताना दिसतं. पण मराठी असं कुठलंही पूर्ण मराठी गाणं किंवा हिंदी मराठी गाणं असं मिक्स कुठल्याही सिनेमात आजकाल आपण वापरतात कोणी असं माझ्या तरी पाहणीत नाही आहे. असेल तर मला प्रेक्षकांनी सांगावं कमेंटमध्ये, मी ते पण निश्चित त्याचं सर्च करेन. पण मी जे आत्ता गेले एक 10-15 वर्षामध्ये इंडस्ट्रीमध्ये बघते तर मराठी लँग्वेजला घेऊन किंवा मराठी गाण्यांना घेऊन असं फार म्हणतो ना की ये चाहिए, ये ऐसा चलेगा, ये तसं नाही होत. जितकं प्रेम पंजाबीवरती लोकांचं असतं, पंजाबी हा ये गाणं डालते, पंजाबी बीट डालते. सो हा थोडासा म्हणतो ना की हा अनुभव आहे एक इंडस्ट्रीमध्ये काम केल्याचा किंवा लोकांबरोबर काम केल्याचं. हे काय याची कारणमीमांसा काय आहे ह्याच्यामध्ये मला पडायचं नाहीये. रादर मराठी माणसांवरती अन्याय होतो हा पण एक संपूर्ण एक वेगळा एपिसोड याच्यावरती होऊ शकतो. सो ह्याच्या पण खोलात मला जायचं नाहीये. पण जे वरवरती आपण जे बघतो की मराठी भाषेविषयी किंवा मराठी संगीताविषयी तितकी बॉलिवूडची इंडस्ट्री इन्क्लाइन नाही आहे असं मला वाटतं. आणि इनस्पाइट ऑफ की मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठी नावं ही मराठी लोकांचीच आहेत. सिनेमा निर्माण करण्याचं श्रेय हे एका मराठी माणसालाच जात आहे. असं असून सुद्धा मराठी लिटरेचर गाण्याचं किंवा मराठी एक दोन अगदी लावणी आशाबाईंनी वगैरे केली असेल, एक लवंगी मिरची सारखी एक लावणी केली होती, ते सोडून द्या. आत्ताच्या ज्या काळाबद्दल आपण बोलतोय की तितकं असं जसं म्हणाले मी की तितकं इन्क्लाइन नाहीये. सो मराठी हिंदी असं मला मी एक याच्यामध्येच एक गाणं केलं होतं, एक लावणी केली होती आम्ही बाजीराव मस्तानीमध्ये. ती लावणी मी ऐकवेन. ती ॲक्च्युली मराठी हिंदीच होती ती, पण नंतर मग त्याच्यामध्ये काही कोरस मग मराठी आला, असं काय करता काय शब्द मला आठवत नाही.
टगमग बघताय असं काय करताय, हात लावताय असं काय करताय, डोळे मारताय असं काय करताय, जी जी रजी रूपान गोरी ही खुल्ली तिजोरी ही जी 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 जी. ही एक लावणी होती. त्याच्यामधला हा कोरस पार्ट फार सुरेख आहे. सो असा प्रयोग व्हायला पाहिजे असं मला वाटतं. फितुरी नावाची एक लावणी आहे. लेके लेके आई हूँ मैं इश्क चा नजराना, जानू पलकों से मैं को छलकाना, मैं हूँ फितूरी, दोनों आँखों से बांधूंगी ताना बाना, तेरा दिल ये भरेगा जुर्माना, मैं हूँ फितूरी. अशी एक लावणी होती. छान, अतिशय सुंदर लावणी आहे. त्याचा हा कोरस जो मी आधी गायला. सो असा प्रयोग करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला जितकं शक्य होईल तितकं मी हे असे प्रयोग करणार आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये. हिंदीमध्ये प्रवेश कसा झाला? हिंदीमध्ये प्रवेश असा झाला की मी मराठी जिंकलं, सारेगमप मराठीचा किताब जिंकला आणि मग मला डायरेक्ट टॉप 15 मध्ये 16 मध्ये हिंदीच्या मला एंट्री मिळाली टॉप 16 मध्ये. तर त्या टॉप 16 मध्ये एंट्री केल्यामुळे मला हिंदी सारेगमप मध्ये प्रवेश मिळाला. ही खूप मोठी संधी होती. म्हणजे प्राइज मनी आणि ह्या सगळ्या गोष्टींपेक्षाही महत्वाचं काय होतं की मला हिंदीमध्ये हिंदीच्या स्टेजवरती इंटरनॅशनली ते तेव्हा बघितल्या जात होतं. आणि मग अशा मंचावरती आपल्याला संधी मिळते या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद होता. सो मराठीतनं हिंदीत माझी अशी एंट्री झाली की मी आणि एक बेंगॉलचा विनर होता, सारेगमप बेंगॉली, त्या अशा दोघांना तिकडे टॉप 16 मध्ये आम्हाला एंट्री मिळाली. आणि तिथून तो एक प्रवास सुरू झाला. तिथल्या मराठी जेवढे लोक होती ऐकणारी बघणारी, त्या लोकांनी मला, जी काही ओळखीची लोक होती त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्या पिरियडमध्ये. आणि तिथून हा प्रवास सुरू असताना मला बन्साली प्रोडक्शन मधनं कॉल आला की मैं संजय बंसाली की तरफ से बोल रहा हूँ, सर आपसे मिलना चाहते हैं. सो दॅट वॉज सरप्राइजिंग अँड आय थॉट की कोणीतरी मला मस्करी करते वगैरे. मला नाही वाटत संजय बन्साली मला कशाला कॉल करेल असं म्हणजे. आणि मग ते म्हणले की ते स्वतः जे कॉलवरती होते ते होते इस्माइल दरबार. अच्छा. मैं इस्माइल दरबार बोल रहा हूँ. कहा सर क्यों मजाक कर रहे हैं? नहीं मजाक नहीं कर रहा हूँ एक्चुअली, आपको कल शाम को सर के ऑफिस में इतने बजे आना है. सो मला भीती पण वाटली की कोणीतरी माझी चेष्टा करते. सो म्हटलं ठीक आहे सच. तर मग नंतर त्यांनी परत मला कॉल करून सांगितलं की सच में आपको आना है, कल सर आपसे मिलना चाहते हैं. सो दॅट वॉज माय फर्स्ट मीटिंग विथ संजय सर. आणि मग त्या दिवशी मी त्यांच्याकडे गेले. मग त्यांनी मला खूप सगळी गाणी ऐकवायला सांगितली की तुला हे गाणं येतं का, तुला ते गाणं येतं का. म्हणजे एकीकडे जर बघ आपण म्हणतो की मराठी बद्दल लोकांचं तितकं बॉलिवूड मधलं इन्क्लाइनेशन नाही. ऑन द कॉन्ट्ररी संजय बन्साली माझ्याशी अस्खलित मराठीमध्ये बोलतात. म्हणजे किती छान गोष्ट आहे ही. तू हे गाणं ऐकलंस का लताबाईंचं, लता दीदींचं. आणि त्यांचं मराठीवर अतिशय प्रेम आहे. मला असं वाटतं त्यातूनच बाजीराव मस्तानी सारखा सिनेमा घडला. सो खूप सगळी गोष्ट खूप सगळी गाणी तेव्हा आम्ही त्यांना ऐकवली. मग त्याच्यामध्ये हाय बुगडी माझी सांडली ग, त्याच्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट काळातली गाणी, म्हणजे तेव्हा मी कदाचित काही गाणी ऐकली होती, काही गाणी ऐकली नव्हती. मग त्याच्यामध्ये लट्टपट्ट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं, हे सगळं त्यांना गाणं ऐकवलं. अशी बरीच गाणी मराठीतली त्यांना मी ऐकवली. सो त्यांना ते आवडायचं. मध्ये मध्ये जेव्हा त्यांना वाटायचं त्यांना फोन करायचा, सर आपसे मिलना चाहते. मग अशी बरीच लताबाईंची, आशाबाईंची गाणी मी त्यांना ऐकत राहायचे. तेव्हा देन ही सेड की मैं आपको गवाऊंगा. कौन से फिल्म में गवाऊंगा नहीं पता, बट आपको गवाऊंगा. सो दॅट वॉज द प्रॉमिस जे त्यांनी मला 2009 मध्ये, मला वाटतं 9-10 मध्ये, 9च्या आसपास मला केलं होतं.
ते पूर्ण झालं 2016 मध्ये. आहा. सो बाजीराव मस्तानी असा माझ्याकडे वा, आला. देन वा. वी रेकॉर्डेड फर्स्ट सॉन्ग विच वॉज फितुरी हम्म. फॉर द फिल्म बाजीराव मस्तानी. अँड सेकंड जे झालं ते पिंगा झालं. हम्म. म्हणजे पिंगा नव्हतं, म्हणजे माझ्यासाठी किंवा मी गाणार असं काही नव्हतं. हा. बट असं सिटिंगमध्ये आम्ही बसलो, मग बरीच अशी मराठी गाणी हम्म. सरांना ऐकवली. सर म्हणले हा हे गाणं अच्छा आहे, हम्म. बहुत अच्छा आहे. मग ते असं एक ब्रेन स्टॉर्मिंग जे असतं ना, की हम्म. त्यांचं ते झालं. हम्म. आणि मग एक कॉम्पोजिशन मला श्रेयसने ऐकवलं की ऐसा है, कल आके इसको रेकॉर्ड करके जाओ. अशा पद्धतीने पिंगा मला मिळालं. आणि मग मी रेकॉर्ड केलं. आणि जेव्हा रेकॉर्ड झालं तेव्हा सर मला म्हणले की ये गाना तुमको बहुत कुछ देके जाएगा बेटा. असं त्यांचं कॉम्प्लिमेंट. बच्चा म्हणलं ये गाना आपको बहुत कुछ देके जाएगा बच्चा. थँक्यू सर. सो अँड यू नो ऑल द हिस्ट्री. रेस्ट इज हिस्ट्री. सो खूप ते गाणं ग्लोबली खूप लोकांना आवडलं आणि त्यातून एक नवीन परत ओळख, एक दोन ओळी नवीन. लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दरियाई कैसे सज धज देखो मेरे पिया की सावरी जिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद के बाजे धुन झम झम झमाक जा तू नाचे मन झम झम झमाक जा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगासारखं गाणं, दीपिका पदुकोण सारख्या व्यक्तीला माझा आवाज, किती मोठं अचिव्हमेंट आहे माझ्या आयुष्यातलं. मला खूप कौतुक वाटतं की हे तुला मिळालंय बघ वैशाली. अँड आय थिंक आय डिझर्व इट. डेफिनेटली. नंतर मग कलंक सारखा सिनेमा मला मिळाला, कारण कलंक सारखं गाणं मिळालं ज्याच्यामध्ये माझ्या दोन तीनच लाईन आहेत. घरमोरे परदेसी यासारखं. मग त्याच्यामध्ये पण माधुरी दीक्षित जिला मला व्हॉइस द्यायला मिळाला. सो खूप छान वाटतं जेव्हा असं आपण आपल्या स्वतःबद्दल स्वतःचं कौतुक कधी कधी करतो की वा, की आपल्याला हे मिळू शकलं. ऍक्च्युली त्या गाण्यामध्ये मला माधुरीचा पार्ट पूर्ण होता, पण समहाऊ समवे की ते नाही पॉसिबल झालं. आणि मग नंतर जे अंतर आहे त्याच्यामधले अंतरामधले जे नोटेशन सरगम सगळे आहेत, त्या सरगमचे पार्ट्स मला मिळाले आणि तेच नेमके हिट आहेत याच्यामध्ये. ऐकव ना. दिमता दिमता ना दिरे ना दिमता दिमता ना दिरे ना धनी सा सा ग म ध नि द म ग प ग म प सा सा ग म प नि नि ग म प नि द प म ग रे ग म द प रे म प द म प नि नि द प म प ग म रे सा नि सा रे रे म म प प द द प नि 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 रे ध नि ध नि द प म प द नि द प म ग रे रे सा नि सा रे रे ग. हे अंतराच्या पहिलीची सरगम जी मला गायला मिळाली. खूप खूप सुंदर आहे ही. मला असं वाटतं त्या गाण्याची ब्युटी आहे या गाण्यामध्ये. नंतर याच्यावर अनेक लाखो रील्स बनले एवढ्या सरगमवरती. सो हे पण एक सक्सेस मला मिळालं. आणि हे या गाण्यामध्ये मला त्या रेकॉर्डिस्टनी सांगितली ही गोष्ट की मी 15वी सिंगर होते जिचा व्हॉइस त्यांनी ठेवला. याच्यापूर्वी 14 सिंगर्स फिमेल सिंगर्सला ते डब करून झालं होतं, जे होऊन त्यांनी रिजेक्ट केलं. आणि मी 15वी सिंगर होते की ज्यांचं व्हॉइस त्यांनी ठेवला. अशा पद्धतीने कलंक पण येऊन गेला. वा. सो द स्टोरी. आपल्या आयुष्यात ना वैशाली एक खूप छान मोमेंट असते जेव्हा आपण ज्यांना आयडलाइज करतो त्यांनी येऊन आपलं कौतुक करणं. असं तुझ्या बाबतीत अनेकदा झालं असेल ना? हो. अनुभव सांगशील? खूपदा असं झालं की मला अपेक्षाच नाही की मला माझ्याशी कोणी तारीफ करून मला सांगावं की तू खूप छान गायलीस हे वगैरे वगैरे. अशा काही अशी माणसं ज्यांच्याकडून झालेलं कौतुक माझ्या फार स्मरणात राहिलं. म्हणजे जगजीत सिंग सिंगर आणि हरिप्रसाद चौरसिया, ज्यांनी माझं गाणं ऐकलं. म्हणजे त्यांच्या 2 कॉमेंट्स माझ्या आयुष्यात लक्षात राहिल्या की हरिजी मला म्हणाले होते की
तुझं गाणं जेव्हा मी ऐकतो तेव्हा तेव्हा फक्त मी डोळे बंद करून स्वर्गीय आनंद घेत होतो. क्या बात है. सुंदर तू गायलीस. वा. आणि जगजीत सिंग मला म्हणाले होते कि तुम्हारा गाना सुन के मुझे ऐसा लग रहा है कि तुम्हारी जो कंपटीशन है वो सिर्फ खुद से है. वाह. इधर कोई तुम्हारा कॉम्पिटिटर है ऐसा मुझे लगता नहीं है. क्या बात. सो ही जी कॉम्प्लिमेंट आहे ना त्यांच्याकडनं येणारी ही मला अजूनही स्मरणात आहे हा, की हा. अशा माणसाने माझ्याबद्दल हे 2 हम्म. वाक्य बोलणं म्हणजे ती इतकी मोठी ऊर्जा होती माझ्यासाठी, इतकी मोठी एनर्जी होती. कारण आपण ज्या परिस्थितीतनं जात असतो, आपल्या सभोवतालच्या ज्या सगळ्या निगेटिव्ह परिस्थिती असतात ना, त्या सगळ्या परिस्थिती आपल्याला मागे खेचत असतात. खरे खरे खरे. काही चांगलं करण्यापासून आपल्याला त्या रोकत असतात. ते तुम्हाला मागे जाण्यासाठी की नाही तू मागे जा, तू हे करू नकोस, हे आपल्याला रोखणाऱ्या अशा खूप शक्ती असतात. इधर त्या अदृश्य असतात किंवा दृश्य असतात. अशामध्ये कोणीतरी एखादं व्यक्ती आपल्याला असं भेटतं जे आपल्याला सांगतं की नाही तू करेक्ट करतेस, तू पुढे जा, तुझ्यासोबत आहे. सो त्यावेळेला त्या प्रवासामध्ये कोणाची संगत आणि साथ नव्हती, पण ऊर्जा देणारे असे काहीतरी माणसं भेटायची ना, की आता जगजीत सिंग सारखे लोक आहे. आशाजी एकदा मला त्यांनी माझं कौतुक केलं होतं, बहुत अच्छा गाती है तू, ऐसे गाती रहे, असं त्यांचं वाक्य येणं. किंवा खूप खूप मोठी मोठी लोक ज्यांना मी लिजेंड्स मानते अशा लोकांकडनं माझं कौतुक होणं, मला एनर्जी तिथूनच मला मिळायची. की मग मला बाकी जे निगेटिव्ह मला कमेंट्स करतायत ना ते सोडून दे, त्याच्यावरती लक्ष देऊ नको. मग हे ना स्वतःला स्वतः सांगितलं पाहिजे आपण की माझ्यामध्ये ज्या पॉझिटिव्हिटी आहेत किंवा ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या मी स्वतःलाच सांगितल्या पाहिजे की नाही तू हे करू शकतेस. बघ त्याने तुला एक वाक्य बोललंस म्हणजे तू करूच शकतेस. की तू तुझी कॉम्पिटिशन स्वतःशीच आहे असं एखादं वाक्य तुला मिळणं म्हणजे मी अजून 4 पावलं पुढे जाण्याची ताकद मला त्याच्यातनं मिळाली त्या वाक्यांमधनं. सो सगळ्या निगेटिव्ह गोष्टी जेव्हा आपल्याला खेचत असतात तेव्हा ही एकच अशी गोष्ट असते जी आपल्याला पुढे ढकलते. तो म्हणजे लोकांकडून मिळालेलं कौतुकाचे 2 शब्द, कौतुकाची थाप. सो अशा काही आहेत इन्सिडेंट ज्याच्यातनं मला मिळाली ही इन्स्पिरेशन. वा वा, कमाल. बिग बॉस हे का केलंस तू, आणि म्हणजे तुला काय मोटिवेशन होतं बिग बॉस करायचं? कारण बिग बॉसचा जॉनर काय आहे, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, जे काय खरं खोटं असेल, आपण कसे असतो ते ते जगासमोर येतं. मे बी आपण आपल्या एका ऑरामध्ये राहू शकतो, जे आपल्याला दाखवायचं आहे लोकांना तेवढं आपण रिअल लाईफमध्ये दाखवू शकतो. पण 24 तास जेव्हा आपण बिग बॉसचे किती कॅमेरे असतात का ते? आय थिंक 162. त्या इतक्या कॅमेऱ्यांसमोर दिवस रात्र आपण राहायचं. कधी कधी आपले मूड स्विंग्स होतात ग, जे अदरवाईज आपण दाखवत नाही लोकांना, पण तिथे तेही दिसतात. आपल्या कलेसाठी म्हणून लोक आपल्यावर प्रेम करतात, पण कधी कधी तो एक स्वभाव सुद्धा दिसून जातो. कलाकार वाटली तुला? कलाकार आणि माणूस ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक कलाकार हा चांगला माणूस असतोच असं नाही. त्याच्यामुळे बिग बॉस ही जी कॉन्सेप्ट आहे हे मला म्हणजे शून्य माहिती होती जेव्हा मी बिग बॉस मध्ये गेले. बिग बॉस काय प्रकार आहे हे मला नव्हतं माहिती त्या दिवशी, म्हणजे तेव्हा जेव्हा मला विचारणं झालं. आणि तिकडे जाण्याचं असं काही आता मला कळतं की लोक खूप स्ट्रॅटेजी करून जातात तिकडे, की मी आतमध्ये गेल्यावर असं करेल, मग मी तसं करेल, मग मी याच्याबरोबर अफेअर करेल, मी त्याच्याबरोबर अफेअर करेल आणि मग प्रसिद्धी मिळवेल, मी हिला शिव्या घालेल, मी तिला शिव्या घालेल आणि मी प्रसिद्धी मिळवेल. असं हे जे आता झालेलं आहे ना बिग बॉस मध्ये जाणाऱ्या लोकांचं, ते खूप वाईट आहे असं मला वाटतं. की ज्या पद्धतीने
एकमेकांना शिव्या हासडतायत लोक तिथे गेल्यावर. नुसतं नुसतं भांडायचं म्हणजे बिग बॉस नाही. नाही खरं तर बिग बॉस इट्स अ एंटरटेनमेंट प्रोग्राम. आणि आणि मुळात भारतामध्ये ती कशा पद्धतीने सक्सेस केल्या गेली आहे हा भाग निराळा. पण याची जी ओरिजिनल कॉन्सेप्ट आहे बिग ब्रदर कॉन्सेप्ट आहे ती अतिशय सुंदर आहे. म्हणजे मी बिग बॉस मध्ये बाहेर आल्यानंतर पाहिले ते सगळं की नेमकं काय असतं. तोपर्यंत तुला माहित नव्हतं माहिती मला की बिग बॉस. माहित असतं तर गेली असतीस. माहित असतं तर कदाचित नसते गेले. मी खरंच सांगते. जर मला माहिती असतं की बिग बॉस मध्ये ह्या अशा सगळ्या घटना घडतात असं जर मला पहिल्या माहिती असतं ना तर मी नसते गेले. ठीक आहे. कारण आतमध्ये गेल्यानंतर कळलं की बिग बॉस हा असा गेम आहे. आपल्याला या लोकांनी मूर्ख बनवलंय बिग बॉस छान असते वगैरे. नंतर जाऊन कळलं की बिग बॉस असं नाही. बिग बॉस काहीतरी वेगळं गणित आहे जे आपल्याला नव्हतं माहित. मला ठीक आहे आता पाण्यात पडल्यावर पोहावं तर लागेलच ना. तसा एक छान प्रयत्न केला आणि 2 महिने वगैरे मी तिकडे राहिले. 8 आठवडे राहून मग मी बिग बॉसला रामराम ठोकला. बट ओव्हरऑल जर बघायचं झालं तर मी खूप एन्जॉय केलं. वाईट असं मला अनुभव नाही झाले असे काही वाईट की ज्याच्यामुळे मला त्रास व्हावा किंवा चुकीचं असं काही व्हावं. मी छान माझे दिवस जेवढेही केले 8 आठवड्यामध्ये छान होते. आता कदाचित मला असं वाटतं ते खूप म्हणतो ना की ते वातावरण भंगलंय. बिग बॉसच्या घरातलं जे वातावरण आहे ते भंगलंय. कुठेतरी त्याच्यातला एंटरटेनमेंट फॅक्टर निघून गेलाय. आता फक्त भांडाभांडीच तेवढी काय ते शिल्लक राहिली आणि एकमेकांचे अपमान करणे शिल्लक राहिले. एकमेकांना खूप खूप तार सप्तकात आवाज चढवून बोलणं होतंय. ते नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं. की छान पैकी पण बिग बॉस होऊ शकतो. पण कसं आहे सगळे जण एक भेड के पीछे 100 भेड भाग रहे असं आहे. तुला अवॉर्ड सुद्धा खूप मिळाले आहेत. हो. सो अवॉर्ड्स तुझ्यासाठी काय आहेत? म्हणजे आनंद, ऊर्जा की जबाबदारी? ह्यापैकी काही नाही. मग अवॉर्ड्स हे फक्त तुमच्या काम केल्याची पावती आहे असं मला वाटतं. ती त्याच्यातनं तुम्हाला कुठली ऊर्जा मला मिळते रियाजातनं. ताकद मला मिळते माझ्या गाण्यातनं, माझ्या सभोवतालच्या लोकांमधनं. आणि जबाबदारी जी आहे जबाबदारी ऑलरेडी माझ्या खांद्यावर एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्याची मला पूर्ण जाणीव असल्यामुळे अवॉर्ड्स हा तितका माझ्यासाठी महत्वाचा राहिला नाही कधी फॅक्टर. म्हणून मी कधी त्याचा नाही विचार केला. मला अवॉर्ड मिळाले तरी मी जात नाही. अच्छा. म्हणजे रिसीव्ह करायला पण जात नाही. आणि जे नॉमिनेशन्स असतात त्या नॉमिनेशन्सला पण मी जात नाही कधीच. अवॉर्ड फंक्शन्सला मी कधीच जात नाही. का बरं? नाही वाटत मला जावं. इच्छा नसते माझी जायची म्हणून मी नाही जात. खूप ऑकवर्ड होतं मला कधी कधी तिथे जायचं सगळ्यांसमोर ते खोटं खोटं हसायचं. ते मला शक्य होत नाही अनेक वेळा की. आणि मग मनाची फार एक द्विधा मनस्थिती होऊन जाते की आपण काय करायचं. मग तिथे गेल्यानंतर बरेचदा असं होतं की मग ते कोणीतरी बोलायला असं आपलंसं आपलेपणाने कोणीच बोलत नाही बघा अवॉर्डमध्ये. आपुलकीने म्हणा किंवा कलाकार शेवटी एकाच बोटीतले असतात ना. सिंगर्स म्हणा किंवा ऍक्टर्स म्हणा किंवा काय असं आणि एकाच ठिकाणी काम करणारे लोक असतात. पण समोरून चेहऱ्यावरती असं एकदम आल्यानंतर फेक असतात ना आणि मग ते आपल्याला पण जबरदस्तीने फेक हसावं लागतं. ते मला नको वाटते ती सिच्युएशन म्हणून मी जात नाही. कदाचित मी मे बी आय मे साऊंड लिटल ऑकवर्ड अबाउट इट बट मला असं होत नाही मग जावं म्हणून. मग मी नाही जात. आम्ही घरी राहून चिल मारते किंवा चल काहीतरी छान रियाज करू काहीतरी वाचत बसू नाही काय ते नेटफ्लिक्स बघत बसू मस्त काहीतरी टी व्ही लावून असं मला वाटतं. पण मग इथे अवॉर्डमध्ये जाऊन असं छान
मिरवायला मला नाही आवडत. लेकीबद्दल काय सांगशील? लेक माझी खूप ब्रिलियंट आहे, खूप ब्रिलियंट आहे. व्यावहारिक ज्ञान तेवढं कदाचित तिला नसेल, बट शी इज अ ब्रिलियंट चाइल्ड. सर, शी इज अ ब्रिलियंट चाइल्ड आणि अभ्यासू आहे खूप. आता 11th आहे. अच्छा. CET काहीतरी त्यांचं असतं बाबा, ते JEE CET काय आपल्याला समजत नाही. आपण महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेली माणसं आहोत, आपल्याला काय ते इंग्लिश मीडियम मधलं फार काही कळत नाही. सो ती म्हणली की खूप टफ आहे वगैरे वगैरे. मी ऐकून घेत असते, मी दुसरं काही नाही करू शकत. म्हटलं मी ऐकून घेऊ शकते तुझं. सो गाण्याबद्दल तिला तितकं आकर्षण नाहीये, ऐकायला तिला गाणी आवडतात, पण गायला तेवढं तिचं इन्क्लिनेशन दिसत नाही मला. आणि AI कम्प्युटर आणि ह्या सगळ्या कोडिंग विडिंग मध्ये तिला जास्त इंटरेस्ट. मग तिला काय व्हायचंय आयुष्यात? सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे म्हणते ती. बर. सो मे बी, आणि कुठेतरी छान फॉरेन मध्ये जाऊन जॉब करायचा आहे असं ती म्हणते. पण तुला असं वाटतं की तिने गायिका व्हावं, किंवा असं कधी वाटलं होतं लहानपणापासून, तिच्या लहानपणापासून? नाही, कारण वेन शी वॉज अ किड, लाईक 1 year old or 2 year old, शी यूज टू डू लाईक दिस, मम्मा गाव मत. म्हणलं अरे दॅट वॉज अ शॉक फॉर मी की वाय शी इज लाईक दिस. तिला गाणं का आवडत नाही. सो मी जेव्हा रियाज करायचे किंवा गायचे तेव्हा शी यूज टू डू लाईक दिस, मम्मा आय डोंट वॉन्ट टू लिसन, प्लीज लेट मी बी हॅपी और पीसफुल. सो तेव्हा कळलं तिला की तिला म्युझिकशी फार काही अटॅचमेंट नाही आहे. तेव्हा वाईट वाटलं? ऑफकोर्स, ॲज अ मदर यू फील दॅट की अरे माय चाइल्ड डझंट लाईक म्युझिक. आणि म्युझिक जे तुझ्यासाठी अखंड आयुष्य आहे. सी, मला काय वाटतं की तिने माझी काय म्हणतो त्याला की एक जनरेशन, म्युझिकल जनरेशन पुढे नाही गेली तरी चालेल, पण तिच्या आयुष्यात तिला काय आवडतं हे तिच्यासाठी जास्त महत्वाचं असलं पाहिजे. मला वाईट वाटलं, दॅट इज ऑब्वियस आहे, मला वाईट वाटणार, बिकॉज ॲज अ मदर, ॲज अ आर्टिस्ट मला ते वाईट वाटणं स्वभावाचा भाग आहे. पण तिला नाही आवडत असताना जर मी तिच्यावर जबरदस्ती केली असते की नाही तुला गायचंच आहे, तू म्युझिकच कर, तू रियाजच कर, तर ती काहीच नसती करू शकली काहीच नसती. म्हणजे तिने अभ्यासात लक्ष नसतं दिलं, ती टेन्शनमध्ये येऊन गेली असती. खूप तिला माहिती नाही तिने कशा पद्धतीने घेतलं असतं हे जबरदस्तीचं म्युझिक. सो मला तिच्यावरती असं कुठलंही फोर्सफुली म्युझिक ही लादण्याची गोष्ट नाही. म्युझिक इन्स्पिरेशनची गोष्ट आहे. हे स्वतःहून जेवढं येतं ना, स्वतःत जेवढं येतं ना, तेवढं ते मोठं होतं. लादल्याने म्युझिक कधीच पुढे मोठं होत नाही. तुमच्यावर जेव्हा कोणी म्युझिक लादल्या जातं तेव्हा म्युझिक नाही मोठं होत. तुम्ही भले खूप मोठ्या लोकांबरोबर काम करत असाल किंवा लेगेसी चालवायची आहे म्हणून तुम्ही बसत असाल स्टेजवरती, पण तुमच्यातलं म्युझिक तितकं जर नसेल, तुमच्यावर लादलेलं असेल म्युझिक, ते म्युझिक म्हणून बाहेर ते येऊ शकत नाही. तुमचं भले नाव होईल की बाबा हा यांचा मुलगा आहे, यांची मुलगी आहे, यांची नात आहे, यांची सून आहे, पण ॲज अ आर्टिस्ट तुम्ही तितके मोठे होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्हाला आतून येत नाही ती आवड. सो आय एम ओके विथ इट की तिला म्युझिकला तितकं हे नाही आहे, पण तिला काहीतरी आवडतंय, तिला सॉफ्टवेअर आवडतंय, तिला कम्प्युटर आवडतंय, तिला कोडिंग आवडतं. ह्या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे की तिला म्युझिक करायचं नसून, आणि मी आय एम ॲज अ मदर तिला जे करायचं ते मी करू शकते, त्याच्यामध्ये मी तिला सपोर्ट करू शकते. बरोबर. मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की माझ्या पॅरेंट्सने माझ्यासाठी जे नाही करू शकले ते मी माझ्या मुलीसाठी करू शकते ॲज अ मदर. ह्या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे, म्हणून मी तिच्यावरती कधीच म्युझिक लादलं नाही. ओके बेटा. आणि आजकाल खूप म्हणजे म्हणतो ना की आईबापांना घाबरणारी, मी नेहमी ही गोष्ट म्हणते, आईबापांना घाबरणारी शेवटची आणि आपल्या मुलांना घाबरणारी पहिली, अशी आपण पिढी, आपली पिढी ना. हो खरंय ग. मी अजूनही घाबरते आई वडिलांना. ही पिढी संपली की कोणी आई वडिलांना घाबरणार नाही.
मुलांना घाबरतात लोक. खरंय ग. मुलांना घाबरणारी पहिली आहे. खरंय. आपल्या नंतरच्या आता पिढ्या येत आहेत हो. ज्या मुलांना पण घाबरणार. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर आपण स्वतःला कधीच नाही लादण्याचा मी प्रयत्न केला. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू बेटा, आय एम देअर फॉर यू. आणि तसंच तुम्ही स्वतःला मुलांना मोठं करू शकता. तुम्ही जबरदस्ती नाही, जबरदस्ती रामराम काहीच कामाचं नाही असं मला वाटतं. सो शी इज हॅपी अँड शी ऑलवेज सेज की माय मॉम इज द कुलेस्ट मॉम इन द वर्ल्ड. वा वा. ती असं म्हणते मला, मॉम इज कुलेस्ट मॉम इन द वर्ल्ड. करायची काय ना, तिला रागवून चिडून नाही ना आपल्याला मोठं करता. तिला जे व्हायचं तेच ती होणार आहे. ऍट द एंड ऑफ द डे तिला जे व्हायचं तेच होणार आहे. कारण आत्ताची परिस्थिती कसं, असं नाहीये मी 18 झालं आणि तुझं लग्न लावून देणार आणि तुला त्या मुलाबरोबर संसार करायचा आहे, असं अशी जनरेशन नाही राहिली आहे. बरोबर. शी विल से मम्मा कम ऑन, आय डोंट वॉन्ट टू स्टे विथ यू, आय डू व्हॉट एव्हर आय वॉन्टेड टू डू, व्हॉट एव्हर आय वॉन्ट टू डू, यू डोंट टीच मी हाऊ टू लिव्ह माय लाईफ. उद्या तिने असं म्हटल्यानंतर माझ्या आई होण्याचं काय राहिलं ना, काय म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, की उद्या जर असं तिने मला म्हटलं रागाच्या भरात, तर माझा रिस्पेक्ट काय राहिलाय. सो तिला तिचं आयुष्य चांगलं जगू देणे किंवा तिचं आयुष्य बेटर करण्यासाठी हातभार लावणे एवढंच आपण करू शकतो. आणि पुढची जनरेशन पण हेच करणार आहे. खूप जास्त बोलतेय का मी? नाही, पण खूप मजा आली तुझ्याशी बोलून. मी आणखीन मला असं वाटतं खूप तास असंच ऐकू शकेन, कारण मला तुझे विचार एकतर खूप आवडतात. तुझ्याबद्दल मला खूप आदर वाटतो. तुझ्या परिस्थितीतून आलीयस आणि जे आत्ता अचीव्ह केलंयस, ते स्वतःसाठी नाव कमवलंयस. हॅट्स ऑफ टू यू वैशाली, हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू. पण खूप छान वाटलं तू इथे आलीस आणि माझ्या दिल के करीब झालीस. थँक्यू सो मच. बरं, जाता जाता परत एकदा त्रास देते, एखादं छानसं गाणं होऊन जाऊन दे. क्लासिकल, सेमी क्लासिकल असं काहीतरी. सेमी क्लासिकल, एक गाणं ऐकवते आशाबाईंचं. सेमी क्लासिकल किंवा क्लासिकल नाही आहे, पण ते छान गाणं आहे. अच्छा. माझ्या खूप आवडीतल्या 5 गाण्यांपैकी असं गाणं म्हणू शकतो. दिल के करीब. दिल के करीब. ते गाणं ऐकवते. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नमी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नमी, फिरुनी नवे जन्मे नमी. थँक्यू सो मच. खूप मजा आली मला तर तुझ्याहून जास्ती मजा आली. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.